पहिला तर बॅकफुटला गेला होता संघ, परंतु उंच भरारी पुन्हा एकदा घेतोय. कारण आयुष्यात प्रत्येकाच्या जीवनात उतार चढाव येत असतात, परंतु उतारानंतर चढ पाहणं या संघाकडून अगदी शिकायला मिळतं. तर नक्कीच आयोजन कसं वाटतं, द ग्रेट मराठा स्पोर्ट फाउंडेशन अर्थातच मोहनदादा यांचं आयोजन तुम्हाला एकंदरीत कसं वाटतं आणि या स्पर्धेमध्ये कशी एन्जॉय करतोय तुम्ही? आयोजन ॲक्च्युली खूप छान असतं आणि एन्जॉयमध्ये ॲक्च्युली इथे आलं तर आम्ही उपाशी पण जात नाही, कंपल्सरी जेवण पण असतं आम्हाला मोहनदाकडून, म्हणून मोहनदाचे खूप खूप आभार आमच्या इकडे टीमकडून. तर नक्कीच तुला बेस्ट ऑफ लक असेल. या ठिकाणी आपण पाहतोय CI11 जाई संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. टॉस तुम्ही या ठिकाणी हरलात, जर टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? फिल्डिंग घेतली असती. इथे तुम्हाला बॅटिंग करायची आहे. 6 षटकांचा सामना, एकविरा स्पोर्ट नायगाव वसई परिसरातील एक बलाढ्य संघ आपण पाहतोय आणि त्या संघाविरुद्ध तुम्ही किती धावा करण्याचा प्रयत्न करणार? आमची बॉलिंग अटॅक चांगले म्हणून आम्ही 60+ करू. तर नक्कीच वसई परिसरामध्ये तुम्ही यापूर्वी देखील खेळलाय, परंतु द ग्रेट मराठा चषक मला तर वाटते तुम्ही पहिल्यांदा खेळताय की काय, आणि या स्पर्धेमध्ये आलात, एकंदरीत इकडचं वातावरण, आयोजकांची अगदी जर पाहिलं तर आयोजन तुम्हाला कसं वाटतं? पहिला पण बोललो मी की खूप सुंदर आयोजन आहेत, व्यवस्थित आहे, काही म्हणजे हे काय हे नाही, खूप सुंदर आहे. तर नक्कीच तुमच्या संघाला देखील बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला एकविरा स्पोर्ट नायगावनं आणि प्रथम शतरक्षण स्वीकारलाय आणि CI11 जाईला मात्र या मॅचमध्ये बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलंय. O2 कॉमेंट्री बॉक्स अक्षयजी साटम. तर नक्कीच आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील या ठिकाणी वितरित करणार आहोत. मयूर नाईक आपण यायचं या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्याला दिला जाईल आणि तो पुरस्कार देण्यासाठी मी पुन्हा एकदा आमंत्रित करतोय. नक्कीच थोड्याच वेळात नंदकुमार पाटील यांचं आगमन होणार आहे राजावली गावातील. तर नक्कीच या ठिकाणी आपण बघतोय आगमन झालंय त्यांचं. वेलकम सर. मी विनंती करतोय शाखा प्रमुख नंदकुमारजी पाटील यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. मयूर नाईक आपण यायचं आहे. मागच्या मॅचचा हिरो मयूर नाईक, चांगली बॅटिंग त्याने केली. अगदी पहिला तर CI11 जाई संघासाठी. तर नक्कीच या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपल्या शुभ हस्ते वितरित केला जाईल मयूर नाईक याला, जो CI11 जाई संघाच्या माध्यमातून खेळला आणि खूप चांगली बॅटिंग त्याने केली आहे मैदानावर. तर मयूर लवकर यायचं आहे, या ठिकाणी आपल्याला सामना खेळवायचा आहे. या ठिकाणी आमच्या अतिथी देखील उपस्थित आहे. मित्रांनो, आपण पाहतोय निष्ठावंत चषक 2023, एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आपण पाहतोय आणि दुसऱ्या दिवसामध्ये अगदी क्रिकेटचा खेळ अगदी बहरला आहे या मैदानावर. तर नक्कीच मयूर नाईक या ठिकाणी येत आहेत. मागच्या मॅचमध्ये चांगली बॅटिंग, मधल्या फळीमध्ये बॅटिंगसाठी आला, आक्रमकता त्यांनी दाखवली, त्याच्या बॅटमधून एक चांगला सामना आपल्याला जरूर पाहायला मिळाला. अगदी पहिलं तर मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार वितरित केला जातोय. तर नक्कीच मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी वितरित केला जातोय मयूर नाईक याला आणि तदनंतर ट्रॉफी देखील दिली जाते. तर आपल्याकडे वेळ आहे, आपण 5 मिनिटाची विश्रांती दिली संघाला. मयूर आपण थांबायचं थोडं. मान्यवरांना विनंती आहे आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर जा आणि विराजमान व्हा. तर नक्कीच मयूर आपण थांबायचं आहे, कारण अगदी पहिला तर चांगली बॅटिंग केली, मधल्या फळीमध्ये तू आला, सुरुवातीचे विकेट लवकर पडले. जाई संघ म्हटलं तर एक प्रसिद्ध संघ आहे, अगदी पालघर जिल्ह्यामध्ये नव्हे तर ठाणे, कल्याण, डोंबिवलीसारख्या शहरामध्ये देखील जाऊन तुम्ही तुमचा दबदबा कायम ठेवला आहे. जुचंद्रमध्ये आलात, पहिली मॅच खेळलास, मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार तुला इथे मिळतोय, एकंदरीत कसा फील करतोय? मला खूप चांगलं वाटलं, पहिल्यांदाच बॅटिंग चान्स भेटला आणि बॅटिंग भेटली. मयूर, मी तुमच्या अगदी कर्णधाराला देखील तेच विचारलं, तुला आयोजन कसं वाटतं? कारण अशा स्पर्धा खूप कमी होतात या विभागामध्ये, कारण मोहनदादांची स्पर्धा म्हटली ना तर अतिशय उंच शिखरावरची ही स्पर्धा कशी वाटते? खूप छान आहे स्पर्धा. तर नक्कीच मयूर खूप कमी बोलतो आणि अगदी तो ठरला या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी अक्षयजी साटम आहेत. मित्रांनो, आपण पाहतोय निष्ठावंत चषक 12वं पर्व आणि नावातच सर्व. O2 कॉमेंट्री बॉक्स. एकविरा नायगाव वर्सेस आपण बघणार आहोत CI11 अंतिम मॅच आजच्या दिवसातलं. तुषार सोनवणे देखील जॉईंट असतील या ठिकाणी. व्यासपीठावर उपस्थित सर्व पाहुणे, लाडके प्रेक्षक राजे आणि आमचे लाडके आयोजक सर्वांच्या माध्यमातून आपण बघतोय
साकार झालेली स्पर्धा निष्ठावंत चषक 2023. नक्कीच खूप चांगला आयोजन नियोजन एकंदरीत ऑल इज वेल. स्पर्धा आहे अभिमानाची, सन्मानाची, मानाची, निष्ठेची. निष्ठावंत चषक 2023. आमचे पंच मैदानाच्या आतमध्ये जातात. मॉन्टी गोडेकर सर, अजितजी म्हात्रे सर. ही मॅच फार महत्त्वाची आहे. जिंकेल तो दिसेल 15 तारखेला अंतिम दिवसामध्ये. आणि नक्कीच TCP लाईव्हच्या माध्यमातून आई चंडिकेचं मंदिर देखील आपण बघतोय. पांडवकालीन हे मंदिर आहे, जागृत मंदिर आहे. नवसाच्या हाकेला धावणारी, हाकेला पावणारी आई चंडिके मातेचं मंदिर आपण बघतोय. आणि नुकताच एप्रिल मे या फर्स्ट किंवा एंडिंगमध्ये आपण जत्रा देखील बघणार आहोत. सर्वात मोठी जत्रा, मानाची जत्रा, यात्रा जत्रा आपल्या भाषेमध्ये जे म्हणतो आपण, 9 एप्रिलला ती जत्रा असते. थँक्यू रणजितदादा किनी, सर्व अपडेट्स आमच्यापर्यंत देत आहेत. म्हणूनच क्रिकेट व्यतिरिक्त तुम्हाला बाकी गोष्टी देखील माहिती असणं फार गरजेचं आहे आणि तेच रणजितदादा किनी आमच्यापर्यंत इशारा करतायत. मोहनदादा पाटील, रणजितदादा किनी, गंधर्व पाटील, चांगली मेहनत, नितीन पाटील असतील, सर्वांचं चांगले मेहनत योगदान या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतो. आणि त्यांच्याच अनुषंगाने ही स्पर्धा इतकी सक्सेसफुल का म्हटली जाते. निष्ठावंत चषक, बहरदार, लाजवाब, अप्रतिम, जेवढी नावं दिली तेवढी कमी पडतील असं साफसूत्र सौंदर्य वाढवणारी स्पर्धा म्हणजेच निष्ठावंत चषक 2023. टेनिस क्रिकेटचा थरार. मॅच महत्त्वाचा आहे, जिंकेल तो येईल 15 तारखेला मोहनदादांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आपण बघतोय. रिझर्व डे ठेवला आहे 15. प्रत्येक दिवशी 2 संघ वरती येतील. अष्टविनायक नायगाव संघ आज वरती आला आहे आणि त्यानंतर एकविरा की CI11 हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. तुषार या ठिकाणी जॉईन झाला आहे, द व्हॉइस ऑफ वाकीपडा. कसं वाटतंय तुषार, एकंदरीत इतक्या मोठ्या स्पर्धेमध्ये कॉमेंट्री करताना काय अनुभव आला आहे? नक्कीच प्रत्येकाचं स्वप्न असते की द ग्रेट मराठा स्फोट जुचंद्र आयोजित निष्ठावंत चषकामध्ये समालोचन करण्याची संधी मिळावी आणि तेच आज या ठिकाणी पाहायला मिळते. या ठिकाणी आगमन होत आहे साहेबांचं. वेलकम वेलकम वेलकम, आपलं हार्दिक स्वागत या ठिकाणी. तर नक्कीच या ठिकाणी आगमन होते. आदरणीय सन्माननीय जगदीशजी कदम साहेब आहेत, संपर्क प्रमुख पालघर जिल्हा. आणि तदनंतर आपण बघतोय तर नक्कीच व्यासपीठावर या ठिकाणी आगमन होते. जगदीश कदम साहेबांचं या ठिकाणी आगमन होतं आहे. संपर्क प्रमुख पालघर जिल्हा आदरणीय सन्माननीय जगदीशजी कदम साहेबांचं या ठिकाणी आगमन होते. आपलं हार्दिक स्वागत आहे. तदनंतर जनार्दनजी म्हात्रे साहेब आहेत. वेलकम सर, आपलं देखील हार्दिक स्वागत. आणि नक्कीच आपण पाहतोय जगदीशजी कदम साहेबांना संपर्क प्रमुख तालुका. अगदी पहिला तर एक जबरदस्त व्यक्तिमत्व. हरपून या पुष्पगुच्छ भाव सुमनांचे प्रेम भरे स्वागत करूया मान्यवरांचे. प्रिय सन्माननीय सौजन्यशाली पाहुणे आले, मने प्रसन्न झाली. पाहुणे आले, मने प्रसन्न झाली. क्रिकेट खेळाची रंगत आमच्या पाहुण्यांच्या संगत. आपण पाहतोय व्यासपीठावर प्रमुख अतिथीगण या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्या सर्व पाहुण्यांचं आम्ही हृदयाच्या अंतःकरणापासून हार्दिक स्वागत करतो आहे. उपजिल्हा प्रमुख आपण बघतोय जनार्दनजी म्हात्रे साहेब, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. गेम ऑन झालाय मैदानाच्या आतमध्ये. पहिल्याच बॉलवरती एक्स्ट्रा धावेची खूण. O2 तुषार. नक्कीच या ठिकाणी जर पाहिजे तर पहिला बॉल असेल तो म्हणजे स्वाईट. एक या धावसंख्येने संघाचं स्टार्ट ऑफ द फाउंडेशन आपल्याला पाहायला मिळेल. CR11 या संघाच्या माध्यमातून षटकातील पहिला बॉल गोलंदाज असतो. या ठिकाणी जर पाहिलं तर बॅटची हलकेची यष्टीरक्षकाच्या मागे क्षेत्ररक्षक असेल शॉर्ट थर्ड बॅनला. तत्पूर्वी जर पाहिलं तर एकही डाव्या चेंडूवर घेतली जाणार नाही आहे. तत्पूर्वी जर पाहिलं तर डॉट बॉलची संख्या आता मात्र मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. एकंदरीत जर पाहिलं तर षटक क्रमांक पहिलं संजित कोळी याला आपण पाहू शकाल. आपल्या सर्व मान्यवरांचं, क्रीडा रसिकांचं, सर्व मायबाप प्रेक्षकांचं या
निष्ठावंत चषक 2023 मध्ये सरचे स्वागत. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर दी विकेटने. या ठिकाणी जर पाहिलं तर स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक असेल. एक लॉलीपॉप झेल हा किती महत्त्वाचा असेल येणारा काळ दर्शवून दाखवेल. कारण की प्रशांत मांगेला या फलंदाजीची झेल या ठिकाणी ड्रॉप केली जाते. आतापर्यंत 2 चेंडू फेकून झाले. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 2च्या घरामध्ये. कॅच सुटलाय कुठेतरी आणि या ठिकाणी आपण बघतोय येणारा काळ काय दर्शविले हा क्वेश्चन मार्क निर्माण झाला. निष्ठावंत चषक 2023 आपण बघतोय. मोहनदादा पाटील यांचं चांगलं कार्य आणि म्हणूनच इतकं प्रेम प्रत्येक पाहुण्यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल इनसाइड आउट. क्रिकेटचं सौंदर्य स्पष्ट करणार 1 बाउन्स. परंतु त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचेल. काय घडेल शेवटच्या क्षणी चेंडू निघून जाईल. सीमारेषी पार येईल. दर्जेदार द ग्रेट मराठा निष्ठावंत चौकार. आणि चांगला फटका होता. मात्र तेवढं चांगलं फील्डवर्क केलं होतं. तदनंतर चेंडू स्पर्श होते पायाला आणि चेंडू मात्र निघून जाते. फुटबॉलप्रमाणे किक लागल्यानंतर येतोय नशिबाचा चौकार. चौकारण्याची धावफलक वेग घेते. 6 धावा फलकावरती. डेफिनेटली 6 धावा धावफटकावर लगावल्या जात आहेत. फलंदाज जयराज धनूच्या बॅटमधून पहिल्या चेंडूवर पहिला चौकार ठोठावतोय म्हणजे आत्मविश्वास वाढला असेल. षटकातील पुढचा बॉल ओव्हरपिच बॉल मोठा फटकामध्ये खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला क्षेत्ररक्षक आहे. चांगला झेल कॅरी केला जातोय. आता मात्र जयराज धनू याला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. धावसंख्या 6 असताना लगवलेला पहिला धक्का टीम सिया 11 या संघाला. चांगला कॅच घेतला. शॉर्ट मिडऑनमध्ये क्षेत्ररक्षक होता आणि मिडऑनवरून मिड विकेटचं अंतर त्याला गाठायचं होतं. तदनंतर अप्रतिम झेल कॅरी केला जातोय. 6 धावा फलकावरती आपण बघतोय. संचित कोळी या गोलंदाजाला अतिशय सुंदर गोलंदाजी करताना सध्या संजितने कॅच घेतला आहे आणि बॉलिंग मार्कवरती आपण बॉलर देखील बघतोय. 6 धावा फलकावरती. या ठिकाणी आपण पाहू शकाल धक्का क्रमांक 1 लगावला जाईल टीम सिया 11 या संघाला. ते म्हणजे 6 या धावसंख्येवर पहिला धक्का जयराज धनू या फलंदाजाला डगआउटच्या दिशेने जाताना पाहू शकाल. चांगली स्पर्धा आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील भाई या नावाने सातत्याने त्यांना प्रसिद्धी मिळत आले. त्याचबरोबर जर पाहिलं तर आज भाई देखील मोठमोठी पदं या ठिकाणी जर पाहिलं तर सांभाळताना दिसत आहेत. संस्थापक द ग्रेट मराठा, अध्यक्ष अग्रिसेना पालघर जिल्हा शहरी शिवसेना शाखा प्रमुख जू चंद्र चा ढाण्यावाग आपण पाहू शकाल. आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील भाई या नावाने प्रसिद्धी पालघर जिल्ह्यामध्ये एक दानशूर व्यक्तिमत्व, समाजकार्याचा वारसा जपणारे एक अप्रतिम व्यक्तिमत्व आदरणीय सन्मान्य मोहन रवींद्र पाटील भाई यांना पाहू शकाल. या ठिकाणी बॅटची हलकीची एज त्या ठिकाणी जर पाहिलं तर क्षेत्ररक्षक असेल गली रिझनला. तत्पूर्वी फक्त आणि फक्त 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. या ठिकाणी हृदयनाथजी यांचं आगमन आलंय. वेलकम सर, आपलं हार्दिक स्वागत. निष्ठावंत चषक 2023 मध्ये आपलं हार्दिक स्वागत. शेवटचा बॉल या पहिल्या षटकातील बाकी असेल. संजित कोळी या गोलंदाजा आतापर्यंत चांगली गोलंदाजी करत असताना जरी या षटकामध्ये चौकार आला म्हणून जे कमबॅक असतं ते करून दाखवले. गोलंदाज तयार. राईट आर्म ओव्हर दी विकेटने. षटकातील शेवटचा बॉल. या टीम जर पाहिले तर स्क्वेअर ऑफ द विकेट. पुणे एकदा फटका चांगला आहे. 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू निघून जाईल. सीमारेषे पार येईल. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर एक अप्रतिम दर्जेदार गुड क्वालिटी स्टँडर्ड चौकार प्रशांत मांगेलाच्या बॅटमधून. किती देखणा फटका आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट जागा बनवली. बॅकफूटवरून 38 सर्कलच्या वरून कव्हरच्या वरून केलेला फटका आणि तिथे कोणी क्षेत्ररक्षक नव्हतं. नो चान्स फॉर द फिल्डर. 11 धावा फलकावरती आपण बघतोय. चौकार येतं, विकेट जातो आणि तदनंतर मात्र चांगला फटका येताना दिसतोय. 11 धावा फलकावरती. आमचे प्रमुख अतिथी आहेत, त्यांचा मान सन्मान देखील आपण करणार आहोत. या स्पर्धेच्या माध्यमातून अनेक पाहुणे लाभलेले आहेत आणि हे प्रेम आहे मोहनदादांवरचं. मोहनदादांनी केलेलं कार्य नेहमी अफाट राहिलेलं आहे. म्हणूनच नायगावमध्ये जुचंद्र शाखा प्रमुख म्हणून त्यांची निवड झाली. अकरा धावा फलकावरती. विशाल कोळी येतोय बॉलिंग मार्कवरती. नक्कीच विशाल कोळी याला आपण पाहू शकाल. एकविरा स्पोर्ट शॉपचे सर्वेसर्वा आपल्याला विशाल कोळी याला पाहू शकाल. परंतु चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकात खर्च केल्या त्या म्हणजेच 11 धावा, परंतु एक मोठी विकेट सफलता प्राप्त केली ती म्हणजेच गोलंदाज संजित
कोळी या गोलंदाजीने जयराज धनू याला पाठवलं डगआउटच्या दिशेने, ज्याच्या बॅटमधून एक चौकार येताना दिसलाय. अप्रतिम दर्जेदार चांगले डगआउट, चांगले कटआउट, चांगले बॅनर, चांगले खेळाडू कक्ष आपल्याला पाहायला मिळत आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज तयार. षटकातील पहिला बॉल फेस करत असताना चेंडू पडल्यानंतर जर पडला तर थोडीशी उसळी घेतोय, त्यानंतर जर पडले तर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. मैदानाच्या आतमध्ये परिकष्ट करावे लागेल, कारण की ही लढत महत्त्वाची असेल. जो जिंकेल तो सरळ बुधवारच्या दिवशी फायनल डे मध्ये रंगेल तो सामना. कारण की आजच्या दिवसात जर पाहिले तर जवळपास जर पाहिजे तर एकविरा नायगाव एक अष्टविनायक नायगाव या संघाने जर पाहिलं तर बाजी मारले. या ठिकाणी जर पाहिलं तर एक साधी सोपी झेड सुटली जाते. ही किती महत्त्वाची असेल हे देखील पाहायचं गेले, कारण की ज्या ज्या वेळेला झेल सुटतायत त्यावेळेला गोलंदाजावर सातत्याने आपण प्रेशर पाहिले, तेच पाहायला मिळेल का विशाल कोळी या गोलंदाजावर. पहा जास्तीत जास्त जर पाहिलं तर बाउन्स झाला, त्यानंतर जर पाहिलं तर बॅटची हलकीशी एज आणि त्यानंतर झेल ड्रॉप रिप्लेमध्ये अप्रतिम टेलिकास्ट केलं जातं TCP लाईव्हच्या माध्यमातून. संघाची धावसंख्या 12. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार. या ठिकाणी जर पाहिलं तर इनकटर होता, या ठिकाणी जर पाहिलं तर फक्त आणि फक्त दिशा देण्याचं काम केलं जातं आहे. कव्हर पॉईंट रिझर्वला क्षेत्ररक्षक असेल तोपर्यंत फक्त आणि फक्त एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ते म्हणजे 13च्या घरामध्ये 13 रन्स ऑन दी बोर्ड. आमच्यासोबत पुन्हा एकदा जोडले गेलेत अक्षयजी साठा, व्हॉइस ऑफ चंदपाडा. 13 धावा झाल्यात फलकावरती. विशाल कोळी एक नायगाव एक्सप्रेस म्हणून ओळखला जातो. अप्रतिम गोलंदाजी राहिलाय. बॉल तयार. या ठिकाणी जर पाहिले तर अप्रतिम फटका, चेंडू निघून जाईल लॉंग लेग बॉन्ड लाईनच्या बाहेर, चेंडू निघून जाईल. वेट फॉर अंपायर डिसिजन. 1 बाउन्स ओव्हर 0. चेंडू 4 धावांकरिता दर्जेदार गुड क्वालिटी स्टँडर्ड चौकार येतो आणि बघितलं तर गॅपमध्ये फटका येतोय. गॅपमध्ये फटकेबाजी कराल, पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा घ्याल तर निश्चित रूपाने चांगली बॅटिंग होईल. सेकंड पॉवर प्ले आपण बघतोय आणि फलकावरती 17 धावा. अतिशय जबरदस्त स्पर्धा, नेत्रदीपक स्पर्धा, संपूर्ण भगवमय वातावरण, शिवसैनिकांची स्पर्धा बघतोय, युवा सेनाची स्पर्धा बघतोय, द ग्रेट मराठा परिवाराची स्पर्धा बघतोय आणि निष्ठावंत चषकाला एक वेगळं रूप या स्पर्धेच्या माध्यमातून आपण बघतोय. अप्रतिम स्पर्धा. आतापर्यंत चेंडू फेकून झालेत, ते म्हणजे षटक क्रमांक दुसऱ्यातील 4 चेंडू फेकून झालेत. संघाची धावसंख्या 17च्या घरामध्ये 17चा खतरा आता जाणवेल का, कारण की टेनिस बॉल क्रिकेट विश्वामध्ये अशुभ आकडा मानला जातो. रिवर्सच्या माध्यमातून अप्रतिम स्विच हिट, बॉडी बॅलन्स व्यवस्थित आहे. चेंडू किती धावा देऊन जाईल क्षेत्ररक्षक असतील, राहील प्रेक्षक म्हणून चेंडू निघून जाईल सीमारेषे पार. पुणेचे एकदा बॅक टू बॅक येईल चौकार. स्विच हिट फटका खेळला होता आणि जबरदस्त रिव्हर्स स्विपचा फटका आपण बघतोय. पूर्वी हा फटका केविन पीटरसन याच्या माध्यमातून आपण भरपूर वेळा बघितला, त्यानंतर ग्लेन मॅक्सवेल आणि आता बघतोय हा फलंदाज स्वप्नील धनू. आणि यावेळी मात्र धावांची वर्षाव त्याच्या बॅटमधून येत आहेत. फलकावरती 21 धावा, 5 बॉल. अप्रतिम 5 चेंडू फेकून झाले. शेवटचा बॉल षटक क्रमांक दुसऱ्या गोलंदाज या राईट आर्म राऊंड विकेटने. या ठिकाणी जर पाहिलं तर थोडासा लोवर फुलटच बॉल होता, फक्त दिशा देण्याचं काम डीप बॅकवर्स करू लागला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतो. निमेश चांदणे त्या ठिकाणी तैनात असेल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये फक्त आणि फक्त एक धाव घेतली जाते, ती म्हणजे फलंदाज स्वप्नील धनूच्या माध्यमातून. तत्पूर्वी जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. प्रथम फलंदाजी करत असताना सिया 11 या संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले, ती म्हणजेच 1 गडी बाद 22 ही धावसंख्या आपण पाहू शकाल. एक अप्रतिम दर्जा स्पर्धा. या स्पर्धेचं उद्दिष्ट जर पाहिलं तर मोहन दादांचा वाढदिवस, त्यांच्या वाढदिवसानिमित्त औचित्य साधून आलेली ही एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा निष्ठावंत चषक 2023. या ठिकाणी जर पाहिलं तर 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला आहे. आतापर्यंत धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 22च्या घरामध्ये. अप्रतिम जुचंद्र रेल्वे स्टेशन आपण पाहू शकाल. आता मात्र षटक क्रमांक 3मध्ये प्रोव्हाइड करण्यात आले, ते म्हणजेच एकंदरीत बोलवण्यात आले, ते म्हणजे निमेश साधने या गोलंदाजांना. या ठिकाणी आपण बघतोय आदरणीय सन्माननीय नंदकुमारजी पाटील साहेब या ठिकाणी आहेत. माजी सरपंच राजावली आणि आता उपविभाग प्रमुख पदभार ते देखील सांभाळतात. राजावली गावातील सुपुत्र नंदकुमार पाटील यांच्या माध्यमातून या स्पर्धेकरता आर्थिक 2000 रुपये आले आहेत. त्यांचं आम्ही खूप खूप धन्यवाद व्यक्त करतोय. थँक्यू सर, आपलं हे मुळाचं योगदान आमच्या या स्पर्धेकरता लागलं आहे. यस तुषार. धन्यवाद दादा. पुण्याचे एकदा सरचे स्वागत सर्व मान्यवरांचं, सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मायबाप प्रेक्षकांचं या इस्माईल शेख मैदानावर सहर्ष स्वागत असेल. आतापर्यंत धावसंख्या
22च्या घरामध्ये 2 षटकांचा खेळ संपन्न झाला आहे. आता मात्र जर पाहिलं तर नायगाव एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आपण सातत्याने पाहिला तोच निमेश साने राईट ओव्हर दी विकेटने षटकातील पहिला बॉल जर पाहिलं तर भरपूर जर पाहिलं तर एकंदरीत बाउन्स होतोय, परंतु प्रत्येक गोलंदाजांना वाटते की प्रत्येक 6 चेंडूमध्ये एक तरी बाउन्सर असावा, एक हाफ ट्रॅकर असावा, एक ब्लॉक होल असावा, एखादा शॉर्ट ऑफ लेन चेंडू असावा. तोच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. निमेश सांदणे लेदर बॉल क्रिकेटचा अनुभव हा सातत्यानं आपल्याला पाहायला मिळाला. गोलंदाज पुन्हा एकदाच तयार. षटकातील पुढचा बॉल या ठिकाणी जर पाहिलं तर पहिला सपोर्ट खेळण्याचा प्रयत्न 5ची हलकेची क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळते. तत्पूर्वी एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या 23 धावा झाल्यात फलकावरती आतापर्यंत. निमेश सांदणे चांगली गोलंदाजी करतो आणि अचूक टप्पा भेदक मारा भन्नाट वेग त्याच्याकडे आहे आणि त्याचा फायदा त्याला मिळतोय. 23 धावा फलकावरती 2 चेंडू फेकून झाले. 23 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या. षटकातील पुढचा बॉल गोलंदाज तयार राईट ओव्हर दी विकेटने. या ठिकाणी जर पाहिलं तर ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु उंची जास्त लांबी कमी वायडिश लॉंग ऑन वरून एक चांगला झेल कॅरी केला जातो. टाळ्यांचा गरज होईल तो म्हणजेच टीम एकविरा स्पोर्ट नायगाव संघाच्या स्टँडमधून जबरदस्त फिल्डिंग विशाल कोहलीच्या माध्यमातून लाजवाब. आणि यावेळी मात्र विकेट घेताना दिसतोय. पकडोगे कॅच तो जितोगे मॅच हे क्रिकेटचं रहस्य तो जपतोय. 23 धावा असताना विकेट डाऊन. येस HM साऊंड. सर्वांचं सरचे स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून जे जोडले गेलेले TCP लाईव्हच्या माध्यमातून त्याचं देखील सरचे स्वागत. आतापर्यंत निमेश सांदणे चांगली गोलंदाजी करत असताना 3 चेंडू आतापर्यंत फेकून झाले. 1 धाव खर्च करत 1 बॉल निर्धाव 1 विकेट प्राप्त केले. षटकातील पुढचा बॉल पहा. निमेश साधने देखील सांगतोय कशा प्रकारे ड्राईव्ह केला आहे हे देखील पाहायचे गेले. त्या ठिकाणी जर पाहिले तर कावकर्णा क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक तैनात असेल. तत्पूर्वी मैदानाच्या आतमध्ये 2 धावा अर्जित केल्या जातील. 2 या धावसंख्येने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 25च्या घरामध्ये 25 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या. 25 रन्स ऑन दी बोर्ड. ऑन ड्राईव्ह बघितला आपण आणि डाऊन द ग्राउंड फटकेबाजी जास्त करताना दिसतात ते फलंदाज. म्हणूनच आता धावसंख्येला आकार येतोय. 25 धावा आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत. 25 धावा फलकावरती. पुढचा बॉल गोलंदाज तयार राईट ओव्हर दी विकेटने. षटकातील पुढचा बॉल जर पाहिलं तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तत्पूर्वी जर पाहिलं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक असेल पुढे सरसावेल तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये ऑन दी क्रीज कंप्लीट केली जाईल. ती म्हणजे फक्त आणि फक्त 1 धाव. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 26. आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. 5 चेंडू 26 धावा. एकंदरीत विचार केला तर चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या बाजूने होते, कारण की धावा देखील ओव्हरमध्ये येतात आणि विकेट देखील जाताना दिसतात. डॉट चेंडू देखील येतात आणि सिंगल डबल देखील येतात. 26 धावा 5 बॉल. षटक क्रमांक 3 शेवटचा बॉल गोलंदाज तयार निमेश सांदणे. याला आपण पाहू शकाल या ठिकाणी जर पाहिलं तर जखडून ठेवलं जाते, कारण की चेंडू जर पाहिलं तर गुड लेंथवर स्पॉट केला त्यानंतर डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26च्या घरामध्ये 26 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या आहेत. आम्ही घेतो एक DJ ब्रेक. 3 षटकाचा खेळ संपन्न झाला. प्रथम फलंदाजी करत असताना सिया 11 या संघाची धावसंख्या 26. विजयश्रीची वेलकम बॅक. पुढे एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत. आपण पाहतात ऐकत आहात द ग्रेट मराठा प्रस्तुत शिवसेना युवा सेना प्रस्तुत निष्ठावंत चषक 2023 मध्ये पुणेच एकदा सर्व पाहुण्यांचं, सर्व क्रीडा रसिकांचं, सर्व मायबाप प्रेक्षकांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. अप्रतिम जुचंद्र रेल्वे स्टेशनवर जर पाहिलं तर झंता राजा
आपल्याला पाहायला मिळेल छत्रपती शिवाजी महाराज शिवबा लढला म्हणून अखिल महाराष्ट्र घडला. बरोबर यार षटकातील आता मात्र जर पाहिलं तर षटक क्रमांक आपल्याला 4 पाहायला मिळेल. या ठिकाणी जर पाहिलं तर इनकटर होता, थोडासा आतमध्ये येणारा बॉल होता. तत्पूर्वी जर पाहिलं तर फक्त दिशा देण्याचं काम डीप कव्हर पाडमध्ये चेंडू निघून जाईल. तत्पूर्वी क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी तैनात असेल. 1 धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. एका धावसंख्येने संघाची धावसंख्या 27. 3 वर जर विचार केला तर 27 धावा आतापर्यंत लगावल्यात फलकावरती आणि 4थी ओव्हरमधला पहिला बॉल टाकून झाला 27 धावा. पुढचा बॉल विशाल कोळीचा बॉलिंग मार्कवरती सज्ज होताना आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पहिला मन बनवलं होतं, मात्र डाऊन द लेग साईड वाईडचा सिग्नल पंचांच्या माध्यमातून दोन्ही हात समांतर आणि धावा येते अवंतरच्या माध्यमातून 1 धाव, एका धावेची वाढ 28 धावा फलकावरती. नक्कीच विशाल कोहलीने देखील जर पाहिले तर डोक्यावर हात धरून बसलेला, कारण की थोडासा जर पाहिले तर लेगस्टिकच्या बाहेरून निघून जाणारा बॉल. तत्पूर्वी त्या ठिकाणी जर पंच इशारा करतात वाईड बॉल असेल. पुढचा बॉल रेल्वे एंड करून गोलंदाजी करत असताना विशाल कोहली यावेळी जागा बनवली होती, लावडापील केली जाते, मात्र इम्पॅक्ट लाईनमध्ये होता. हाईट इज अ फॅक्टर दिसत होता आणि तेच पंच दाखवत आहेत. मॉन्टी गोडेकर सर, अतिशय सुंदर अंपायरिंग झालं या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून. एका धावेची वाढ फलकावरती लेग बाईटच्या माध्यमातून 1 धावेत 29 धावा फलकावरती लगावल्यात. 6 ओव्हरचा गेम आहे आणि तेवढीच मॅच महत्त्वाची आहे. नक्कीच लेग कटर बॉल पाहायला मिळाला, तो म्हणजे विशाल कोहलीच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये जर पाहिले तर अप्रतिम गोलंदाजी करत असताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाज तयार, आडव्या बॅटने खेळायचा होता. अक्रॉस दी लाईन फटका, शॉट फाईन लेग, क्षेत्ररक्षक पुढे जातोय, तिथून मात्र डीपमधून क्षेत्ररक्षक पुढे येईल आणि चांगला फिल्डिंग, चांगला थ्रो, ओव्हरऑल आतापर्यंत सर्व चांगलं घडताना दिसते. 30 धावा फलकावरती. चेंडूचा विचार केला तर या षटकातील 3 चेंडू टाकून झाले 30 धावा. नक्कीच आतापर्यंत जर पाहिलं तर थोडंसं बॅकफुटला जाणवला. इथून जर पाहिलं तर मोठे फटके खेळावे लागते क्वचित, ते म्हणजे सिया 11 या संघाला आतापर्यंत 30 ही धावसंख्या धावफटकावर लगावली गेली. षटक क्रमांक 4, 3 चेंडू फेकून झाले. पुढे एकदा गोलंदाज तयार. पुढचा बॉल चांगली सुरुवात झाली, मी म्हणेन ते धावसंख्या चांगल्या आहेत. संयम ठेवणं फार महत्त्वाचं आहे, कारण की अशा प्रकारच्या धावसंख्या आल्या तदनंतर जर असे फटके आले तर त्या ठिकाणी आपण बघतोय कटआउट बॅनर आहे आदित्य ठाकरे साहेबांचा आणि त्यांना अभिवादन देणारा हा येतोय निष्ठावंत चषक षटकार. काय रिप्लेमध्ये पाहिलं तर समोर टाकलेला बॉल होता, ओव्हरपिच बॉल होता. त्या बॉलला पाठवलं गेले, ते म्हणजे बाउंड्री लाईनच्या पलीकडे येईल हा उत्तुंग षटकार आणि षटकाराची संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजे 36 धावा, 36 रन्स ऑन दी बोर्ड. 4 चेंडू 36 धावा. दोन्ही संघाच्या मध्ये जो आकडा येतोय तो 36चा आकडा येतोय. आणि यावेळी मात्र काय घडेल मैदानाच्या आतमध्ये, पंच आमच्यापर्यंत इशारा करते, दोन्ही पंचांमध्ये संवाद साधेल आणि चांगला फटका होता. मात्र एकंदरीत निष्ठावंत चषक आपण बघतोय आणि या स्पर्धेमध्ये गुड शॉटचे चेंडू यूज केले जात आहेत. मोहनदादा पाटील यांची संकल्पनेतून सादर झालेली स्पर्धा आपण बघतोय. निष्ठावंत चषक 2023 टेनिस क्रिकेटचा थरार, संपूर्ण भगवमय वातावरण, भगवा रंग म्हणजेच प्रत्येकाच्या मनावरती अधिराज्य गाजवणारा रंग आहे. चेंडू चांगला आहे, फक्त तो कुठेतरी कलर लागला असावा त्याला आणि म्हणूनच कुठेतरी श्वास देखील घेतला असेल बॅटरने, कारण की चांगला फटका होता. खूप उशिराने फटका येतोय आणि त्या फटक्याला आपण बघतोय आउट ऑफ दी पार्क पाठवून दिलंय. 6 धावींची वाढ, 36 धावा फलकावरती. म्हणजे वर्तक साहेबांना आपण बघतोय या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहे. संपूर्ण द ग्रेट मराठा फाउंडेशन परिवार, रणजितदादा किनी यांना बघतोय, गंधर्व पाटील या ठिकाणी आहेत, संपूर्ण मॅनेजमेंट ते करतायत. मोहनदादा पाटील मॅचचा आनंद घेत आहेत. चर्चा चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, मात्र नो टीम मिटिंग, नो टाइमपास. पंच काय करतायत, तेवढेच जुने चेंडू आहेत, बाकी सर्व नवीन चेंडू आहेत. 36 धावा फलकावरती आणि आतापर्यंत हा षटकार आपण बघतोय. 4 चेंडू 36 धावा. निष्ठावंत चषक 2023 प्रत्येकाच्या मनामध्ये
अधिराज्य गाजवणारी स्पर्धा आपण बघतोय. सर्व प्रेक्षक वर्ग बघा सकाळपासून या ठिकाणी न थकता न हरता या ठिकाणी मॅचचा आनंद घेण्याकरता येतात. चला मॅच ऑन करा. दोन्ही संघाला विनंती असेल कुठल्याही प्रकारचा टाईम मैदानाच्या आतमध्ये दौडू नका हीच रिक्वेस्ट असेल. या ठिकाणी अतिशय शानदार सोहळा या जोचंद्र नगरीमध्ये इस्माईल शेख मैदान आपण या ठिकाणी पाहू शकाल. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 36च्या घरामध्ये 36 रन्स ऑन दी बोर्ड. स्विच हिट खेळायचा होता. यावेळी मात्र लाऊड अपील केली जाते. एक धाव येते. एका धावेची सध्या वाढ होईल लेग बाईटच्या माध्यमातून. एक धाव एका धावेची वाढ 37 रन्स ऑन दी बोर्ड आपण बघतोय. 37 धावा फलकावरती लगावली गेली असताना आतापर्यंत विचार केला तर चांगली फलंदाजी आणि चांगली गोलंदाजी देखील आपण बघतोय. डेफिनेटली आतापर्यंत जर पाहिलं तर 5 चेंडू हे फेकून झालेत. षटक क्रमांक 4 गोलंदाज तयार होईल विशाल कोहली. अंतिम बॉल घेऊन येतोय या षटकातील. पुन्हा एकदा स्विच हिट खेळायचा होता. तितका प्रॉमिसिंग नव्हता फटका. तितका गॅप मिळेल तिथपर्यंत 2च धावा येतील की काय आणि पाहूया 2च धावांवर सॅटिस्फाईड व्हावं लागेल. टोटल धावसंख्येकडे लक्ष दिलं तर 39 धावा झाल्या. तर विचार केला या ओव्हरचा तर एक षटकार जरूर आला आहे. मात्र लेग बाईटच्या माध्यमातून देखील 2 धावा आल्या होत्या. ओव्हरऑल 39 धावा 4 ओव्हरचा खेळ झाला आणि 39 धावा फलकावरती झाल्यात. निष्ठावंत चषक आपण बघतोय. HM साऊंडला ऐकूया आणि येऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. ऐकत राहा पाहत राहा निष्ठावंत चषक 2023. कमबॅक पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. 39 धावा फलकावरती लागवले आहेत आणि आतापर्यंत एक चांगली सुरुवात दोन्ही संघांच्या बाजूने. एका साईडने चांगली बॉलिंग अटॅक पाहायला मिळते तर एका साईडला सिंगल डबल आणि चांगल्या फटकेबाजी होत्या. आतापर्यंत 2 ओव्हर अजूनही शिल्लक आहेत आणि 2 ओव्हरमध्ये जास्तीत जास्त धावसंख्येवर पोहोचण्याचा प्रयत्न असेल. बॉलिंग मार्कवरती पुन्हा एकदा येतोय निमेश सांदणे ज्याला म्हटलं जातं आहे नायगाव एक्सप्रेस. एकविरा नायगाव एक्सप्रेस या नावाने ओळखला जातोय आणि आता ही एक्सप्रेस किती वेगाने मैदानाच्या आतमध्ये चालेल हे देखील पाहिलं जाईल. स्ट्रायकरला बॅटर आपण बघतोय स्वप्नील. स्वप्नील करता हा पुढचा बॉल. 5व्या ओव्हरमधला पहिला बॉल निमेश सांदणे घेऊन येतोय. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न होता मात्र या ठिकाणी ST रक्षकाच्या हातामध्ये चेंडू निघून जातोय. अप्रतिम डिलिव्हरी पाहायला मिळते. नॅचरल ही डिलिव्हरी आहे निमेश सांदणेची. नक्कीच लेथर बॉल क्रिकेटचा अनुभव या गोलंदाजाकडे भरपूर भन्नाट आहे. भन्नाट वेग या गोलंदाजाकडे आपण सातत्यपूर्वक पाहिला. डॉट बॉल पहिला बॉल. एक चेंडू फलकावरती 39 धावा. सेकंड बॉल या ओव्हरमधला. पुन्हा एकदा यावेळी जागा बनवायची होती. लेटकट खेळायचं होतं मात्र आउटसाईड ऑफ स्टंप पाहिलं निहाळलं आणि बाकीचं काम पंच या समांतर हात हवेमध्ये. एक्स्ट्रा धावेची वाढ फलकावरती धावा 1 आणि पुढे येईल 40 धावा. थोडंसं ऑफस्टिकच्या बाहेर निघणारा हा पिचिंग केलेला बॉल त्यानंतर जर पाहिजे तर पंच आमचे सक्षम असतील. अजित म्हात्रे आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि दुसऱ्या बाजूला मोंटी घोडेकर हे 2 पंच अप्रतिमरित्या काम करत असताना पुन्हा एकदा ब्लॉक मधला चेंडू खोदून काढतोय आणि त्या ठिकाणी ड्राईव्ह केलं जाते. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक पुढे येईल 38 सर्कलच्या थोडा मागे आणि तिथपर्यंत मात्र 2 धावा या पळून पूर्ण केल्या जातात. 42 रन्स ऑन दी बोर्ड. सध्या 42 धावा होत आहेत.
5वी ओव्हर मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. 6 ओव्हरचा गेम आपण बघते. पहिली इनिंग मैदानाच्या आत चालू असताना 2 चेंडू 42 धावा. नक्कीच एकंदरीत षटक क्रमांक 3 आपण पाहिलं निमेश साधनेचं चांगलं षटक पाहायला मिळेल. त्यामध्ये विकेट देखील त्याला सफलता प्राप्त झाली होती. पुढचा बॉल पुन्हा एकदा. यावेळी मात्र कुठेतरी स्टंप उडवण्याचा प्रयत्न, थोडा गॅप दिसला आणि त्याचाच इशारा आलाय पंचांच्या माध्यमातून, वाईडचा इशारा. मात्र चांगला चेंडू राईज केला होता. जर हा चेंडू लेग स्टंपवर लागला असता तर कदाचित खुश असता निमेश सांदडे. मात्र प्रत्यक्षात वाईड बॉल येतोय. 43 धावा. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर 38 सर्कलच्या आतमध्ये जेवढे खेळाडू पाहायला मिळतात सर्वांचे हा डोक्यावर जाताना दिसले, कारण की महत्त्वाची विकेट आहे मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. षटकातील पुढचा बॉल निमेश साधने आपल्याला पाहायला मिळतोय. तत्पूर्वी जर पाहिले तर एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. 38 सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर रिजनला क्षेत्ररक्षक तैनात असेल. तत्पूर्वी फक्त आणि फक्त एक धाव या ठिकाणी अर्जित केली जाईल. एक या धावसंख्येने संघाची धावसंख्या 44 धावा धाव फटकावर लगावल्या गेल्या आहेत. 3 चेंडू आणि 44 धावा फलकावरती लगावल्या. तर 5वी ओव्हर आपण बघतोय. 5व्या ओव्हरमधला हा 4था बॉल. पुन्हा एकदा यावेळी अक्रॉस द लाईन खेळायचं होतं. काही पे निगाहे काही पे निशाणा. यष्टीरक्षक मात्र कोणती चूक करत नाही आणि चांगला चेंडू कॅरी केला जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. 4 बॉल फलकावरती 44 धावा. चांगलं षटक राहिलं ते म्हणजे षटक क्रमांक 5 आपण पाहू शकाल. आतापर्यंत हे चेंडू फेकून झाले ते म्हणजे 4. अजून देखील 2 चेंडू शिल्लक असतील. 5वा बॉल निमेश सांदडे या गोलंदाजाचा. पुन्हा एकदा मुभा. मोठे फटके खेळण्याची दिली जात नाही. यावेळी मात्र 38 सर्कलच्या थोडासा बाहेर अप्रतिम कॅच पाहायला मिळतोय. पकडोगे कॅच तर जितोगे मॅच, आणि अशा कॅचेस होणं फार महत्त्वाचं आहे. फलकावरती 44 धावा. 5 बॉल फेकून झाल्या तर 44 रन्स. लागलेला हा धक्का. एकंदरीत विचार जर केला तर निमेश सांदने ज्यावेळेला विकेट पडली त्यावेळेला जर पाहिले तर भरपूर खुश दिसला, कारण की निमेशला देखील माहीत आहे विकेट घेणं तेवढं महत्त्वाचं होतं. मैदानाच्या आतमध्ये ती विकेट मिळते ते निमेश सांदनेला. आणि परतावा लागेल डगआउटच्या दिशेने, ते म्हणजे फलंदाज धनंजय नाईक या फलंदाजाला परतावा लागेल डगआउटच्या दिशेने. खेळाडू कॉकच्या दिशेने पुन्हा जाऊन बसावं लागेल, कारण की विकेट क्रमांक जवळपास जर पाहिले तर आत्तापर्यंत गुणलेखक आमच्यापर्यंत दर्शवत असताना 3 विकेट्स आतापर्यंत गेल्या आहेत. ते म्हणजे सिया 11 या संघाच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्थिरावली, ते म्हणजे 44च्या घरामध्ये. शेवटचा बॉल अजून देखील बाकी असेल षटक क्रमांक 5व्याची. 5वी ओव्हर आपण बघतोय आणि 5व्या ओव्हरमधला अंतिम बॉल. 6 ओव्हरचा गेम आहे, म्हणजे 7 चेंडू तुमच्याकडे शिल्लक आहेत. 7 चेंडूमध्ये किती धावा जमा केल्या जातील, कारण की इथून पुढे 44 धावा सध्या आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल या 5व्या ओव्हरमधला. पहिली इनिंग आपण बघतोय. पुन्हा एकदा यावेळी ड्राईव्ह करायचा होता. यावेळी मात्र थोडंसं मिसफिल्ड होत आहे. मिसफिल्डचा पुरेपूर फायदा चेंडू आणि क्षेत्ररक्षकाच्या मध्ये लागले शर्यत. चेंडू मात्र निघून जातोय. दन 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 करत सीमारेषी पार येतोय हा चौकार. चौकारणीची धावपळक वेगाने पुढे येते. 48 पुन्हा एकदा वेलकम बॅक. सर्वांचं सरचं स्वागत. संघाची धावसंख्या आहे ती म्हणजे 48 धावा. 48 धावा धावफटकावर लगावल्या गेल्या आहेत. आतापर्यंत 3 विकेट्स गेल्या आहेत. त्या म्हणजे सिया 11 या संघाच्या माध्यमातून सर्व धडधडीचे कार्यकर्ते पाहायला मिळत आहेत. ते म्हणजे मुख्य व्यासपीठावर एक अप्रतिम स्पर्धा, एक अग्रगण्य स्पर्धेमधून एक ही स्पर्धा पाहायला मिळते. नायगाव परिसरातील, वसई परिसरातील एक अप्रतिम दर्जेदार स्पर्धा, ती म्हणजेच द ग्रेट मराठा स्पोर्ट फाउंडेशन आयोजित शिवसेना युवासेना नायगाव पूर्व प्रस्तुत निष्ठावंत चषक 2023 या स्पर्धेमध्ये समालोचन करण्याची संधी मिळाली. अप्रतिम मजा या ठिकाणी येताना दिसेल. 48 धावा झाल्यात 5 ओव्हरच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत व्यासपीठावर उपस्थित आपण बघतोय संपर्क प्रमुख वसई तालुका या ठिकाणी जगदीशजी कदम साहेब आहेत. तदनंतर जनार्दनजी मात्रे उपजिल्हा प्रमुख पालघर. आनंदजी घरत साहेब आहेत वसई उपतालुका प्रमुख. संतोषजी चेतपकर साहेब आपण बघतोय ज्येष्ठ शिवसैनिक मुंबई. पुढचा बॉल यावेळी मात्र अक्रॉस दी लाईन खेळायचा होता. चेंडूला मात्र स्ट्रेट खेळण्याचा प्रयत्न केला होता आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट डिरेक्ट हिट लागते. मात्र फलंदाज सुखरूप पोहोचतोय. 2 धावेची वाढ होते. 2 धावेने धावपळक पुढे आले 50च्या घरामध्ये. त्यानंतर आपण बघतोय
नंदकुमारजी पाटील साहेब, माजी सरपंच राजावली आणि उपविभाग प्रमुख राजावली गावातील आपण बघतोय नंदकुमार पाटील ज्यांच्या माध्यमातून आर्थिक देणगी 2000 रुपये आल्या. त्या स्पर्धेकरता ज्येष्ठ पत्रकार श्री केदारनाथजी पाटील साहेब देखील आपण बघतोय. सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत, हार्दिक स्वागत. लाऊड अपील केली जाते. पावचिकच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. अगदी जर पाहिलं तर मिडल स्टंपला हा चेंडू आदळला असता, तत्पुर्वी जर पाहिलं तर लेग बिफोर द विकेट, त्याला त्या ठिकाणी जर पाहिलं तर परतावं लागेल डगआउटच्या इशारे. ते म्हणजेच फलंदाज स्वप्नील धनू बाक टू द डगआउट. चषक 2023 मध्ये पुन्हा एकदा आलेल्या सर्व पाहुण्यांचं, आयोजकांचं, तदनंतर लाडक्या प्रेक्षक राजांचं आम्ही करतोय हार्दिक स्वागत. आपण पाहत आहात निष्ठावंत चषक 2023. अंतिम ओव्हर या पहिल्या डावातील घेऊन येतोय बॉलिंग मार्क वरती बॉलर प्रथमेश. आपण बघतोय स्ट्रेट टू द बॉलर खेळायचं होतं, फॉलो थ्रू मध्ये झेल कॅरी करायचा होता, मात्र त्या ठिकाणी मिस केला जातोय आणि एका धावेची वाढ होते. 3 चेंडू फेकून झालेत फलकावरती 51 धावा आणि या संध्याकाळच्या सत्रामध्ये या धावा बेनिफिट देखील ठरतील. 50+ 60+ धावा ज्या वेळी तुम्ही कराल त्यावेळी वाऱ्याचा झोत देखील थोडा मंदावलेला असेल आणि त्याचा फायदा नक्कीच होऊ शकतो सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजी करताना या संघाला. एकविरा नायगाव वर्सेस आपण बघतोय सिया 11 ही मॅच. अमित म्हात्रे चांगलं डेकोरेशन या स्पर्धेच्या माध्यमातून, रंगरूप रेषा स्पर्धेची चांगली आखणी आणि यावेळी मात्र चेंडू निघून जाते मागच्या बाजूला. थर्डमॅन क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेला आहे आणि तिथपर्यंत मात्र 2 धावा अर्जित. 2 धावेची वाढ फलकावरती धावा लगावल्या जाते म्हणजे 53 धावा. नक्कीच 53 धावा फटकावर लगावल्या गेल्या आहेत. चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो म्हणजे सिया 11 या संघाच्या माध्यमातून कष्ट मैदानाच्या आतमध्ये करत असताना एकंदरीत जर पाहिलं तर आतापर्यंत 4 चेंडू फेकून झालेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ती म्हणजे 43च्या घरामध्ये षटक क्रमांक 53च्या घरामध्ये आपण पाहू शकाल. 5वा बॉल पुन्हा एकदा जोराने मारायचा होता, मात्र वाईडिश लॉंग ऑफ रिझनला जबरदस्त एफर्ट होतं, मात्र त्या ठिकाणी चेंडू त्याला बेट करून निघून जातोय सीमारेषी पार. दर्जेदार धमाकेदार येतोय द ग्रेट मराठा चौकार. धावा अंतिम बॉल या इनिंग मधला आणि 57 धावा. तदनंतर आपण पाहुण्यांचं स्वागत आणि सत्कार देखील करणार आहोत. फलकावरती धावा लगावल्यात. सत्तावन्न धावा झाल्या तर फलकावरती. पुन्हा एकदा यावेळी मात्र चांगली डिलिव्हरी पाहायला मिळते आणि आतापर्यंत पहिल्या डावाचा आराखड्याचा विचार केला तर एक चांगला फायटिंग टोटल समोरच्या संघाला उभं केलं. 57 धावा झाल्यात आणि 58 धावेंचं आव्हान सामोरं ठेवलं एकविरा नायगाव वर्सेस सिया 11 आणि आतापर्यंत पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर सिया 11नी फलकावरती धावा जमा केल्या. 57 आणि 58 धावेंचं आव्हान सामोरं ठेवलंय. चला या ठिकाणी आपण लगेच या स्पर्धेमध्ये आपण बघतोय चांगलं धावतं समालोचन पोहोचवलं पायेगावातील सुपुत्र आहेत निशांत पाटील
आणि त्यांचा यथोचित सत्कार केला जाईल. जनार्दनजी म्हात्रे साहेब या ठिकाणी आहेत, उपजिल्हा प्रमुख. आणि या ठिकाणी निशांत यांना आपण बघतोय, अतिशय सुंदर समालोचक आणि नेहमी बिझी शेड्यूल असतं त्यांचं, मात्र द ग्रेट मराठा चषकाला ते हजर राहिले. 2 दिवस प्रेक्षकांपर्यंत चांगलं रिझवलं गेलं आणि त्यांचं आपण यथोचित सन्मान करणार आहोत. जनार्दनजी म्हात्रे साहेबांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते त्यांचा सत्कार करायचा आहे. जनार्दनजी म्हात्रे आपण बघतोय, उपजिल्हा प्रमुख पालघर. त्यानंतर जगदीशजी कदम साहेब आहेत, संपर्क प्रमुख वसई तालुका आपण बघतोय. आणि निशांत पाटील पायगावातील सुपुत्र आहे, चांगला व्हॉईस आहे आणि चांगला आवाज त्यांचा आपण बघितला. त्यांचा यथोचित सन्मान आपण करतोय. निशांत पाटील अतिशय अप्रतिम कॉमेंट्री त्यांची नेहमी विजय असतात. भिवंडी परिसरामध्ये पायगावात जुचंद्रनगरीमध्ये मायाची ऊब देणारी शाळ आणि या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह. एकदा जोरदार टाळ्या निशांत करता. अतिशय सुंदर समालोचन. दिवस या स्पर्धेला दिले तुषार सोनोने, अपकमिंग यंग टॅलेंट आणि चांगला क्लिअर व्हॉइस त्यांचा देखील आपण बघतोय. त्यांचा येतो जे सन्मान केला जातोय. पुन्हा एकदा आपण विनंती करतोय, जगदीशजी कदम साहेब आहेत, संपर्क प्रमुख वसई तालुका. तदनंतर जनार्दनजी म्हात्रे साहेब आहेत. या दोन्ही पाहुण्यांच्या शुभ हस्ते त्यांचा येतो जे सन्मान केला. तर पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक मायबापांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो, आपण पाहतोय निष्ठावंत चषक 2023, एक जबरदस्त क्रिकेटची स्पर्धा, अभूतपूर्व क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय. द ग्रेट मराठा स्पोर्ट फाउंडेशन, शिवसेना, युवासेना, नायगाव पूर्व पुरस्कृत निष्ठावंत चषक 2023 आपण जरूर पाहतोय. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा अर्थातच रंगली आहे या जुचंद्रच्या मैदानावर. अगदी पाहिलं तर पहिल्या इनिंगमध्ये तब्बल धावा झाले त्या 57 धावा आणि 58 धावांचं आव्हान या मॅचमध्ये ठेवलं आहे. 58 धावांचा टप्पा ओलांडायचा आहे. सामना कोण जिंकणार, मैदान कोण गाजवणार, विजय कोण खेचून आणणार, इथे मात्र तुमची युनिटी ऑफ मॅटर ज्याला म्हटलं जातं ना, एकत्रित येणं, एकजूट होणं आणि एकसंघ होऊन सामना जिंकण्यासाठी प्रयत्न करणं. एका बाजूला आपण पाहतोय ना CI11 जाईचा संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट नायगाव संघ. षटक क्रमांक पहिला बॉलिंग ट्रॅकवर संतोष आलाय. स्ट्रायकिंग एंडला विशाल कोहली. यावेळेस पाहिलं तर पाऊण क्षेत्रामध्ये खेळलेत. एक धाव मिळते फलंदाज विशाल कोहलीला. स्ट्राईक रोटेट केली आहे पहिल्या चेंडूवर. एक चांगला बॅटल जरूर पाहायला मिळतोय. एक संघ पाहिला तर वसई परिसरातून दाखल झाला आहे आणि एक संघ आपण पाहतोय जाई संघ. अगदी गुजरात बॉर्डरवर असणारा हा गाव जाई आणि त्या गावातून तब्बल आलेला संघ आपण पाहतोय अगदी जुचंद्र गावामध्ये. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा मित्रांनो आपण पाहतोय. कालच्या दिवसापासून या स्पर्धेला सुरुवात झाली. आज या स्पर्धेतील दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना. संतोष बॉलिंग ट्रॅकवर. इथे पाहिला तर ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू होता. पंचांकडे पाहिलं आहे परंतु पंच सहमत नाही आहेत. खूप चांगला चेंडू या ठिकाणी हाताळला आहे गोलंदाज संतोषच्या माध्यमातून. संतोष दवणे बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय, चांगली गोलंदाजी करतोय. आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय धर्मेश कोहिला. संतोष दवणे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म राऊंड विकेटचा मारा होता. यावेळेस पाहिला तर ऑफस्टमच्या बाहेर जाणार चेंडू, वाईट बॉल आपण पाहतोय. एक धाव मिळते आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे तब्बल 2 या आकड्यावर. गोलंदाज पुन्हा एकदा संतोष दवणे एक चांगली गोलंदाजी करतोय. अगदी जाईचा आपण संघ पाहतोय. CI11 या नावाने हा संघ या मैदानावर दाखल झाला. नक्कीच पांजू नगरीतून या स्पर्धेला शुभेच्छा आल्यात. आतिश भोईर आणि रविकांत भोईर यांच्या माध्यमातून त्यांचं खूप खूप आभार. काल पांजू संघ चांगला खेळ झाला होता, मात्र हार पत्करावी लागली त्या संघाला देखील. पुढचा बॉल हेलिकॉप्टर फटका आहे. जबरदस्त MS धोनी कॉपीयुग स्टाईलमध्ये फटका खेळून काढलाय. 1 बाउन्स सीमा पार येतोय चौकार. तर नक्कीच खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू जातोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार.
इथे देखील बॅटची एज अँड टेकन पहिला गडी बाद होतोय. एक विरार स्पोर्ट नायगावला या ठिकाणी धक्का क्रमांक पहिला बसतोय या मॅच मध्ये. तर नक्कीच इथे विकेट प्राप्त केली आहे. अगदी पहिला तर धर्मेश कोळी बाद झालाय. पुन्हा एकदा गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय संतोष दवणे. अगदी दुसरा चेंडू टाकत असताना अगदी पाहिलं तर या मॅचमध्ये चांगली गोलंदाजी करत असताना आपण पाहतो या षटकामध्ये अगदी फलंदाज धर्मेश कोळीला त्यांनी बाद केलाय. मित्रांनो आपण पाहतोय निष्ठावंत चषक 2023 एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा अभूतपूर्व क्रीडा सोहळा जरूर अनुभवतोय या जू चंद्रनगरीमध्ये. आणि नक्कीच या स्पर्धेचा जर आपण विचार केला ना तर संपूर्ण पालघर जिल्ह्यामध्ये या स्पर्धेची चर्चा आपण पाहतोय. संतोष दवणे बॉलिंग ट्रॅकवर राईट राऊंड विकेटनं इथे पाहिला तर पुलटा चेंडू होता. पॉईंट क्षेत्रामध्ये केले शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक तिथे आहेत. चेंडू अडवलाय आणि इथे मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेच्या मदतीनं टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावर तब्बल 7 या आकड्यावर आपण पाहतोय. नक्कीच 7 धावा या धावफटकावर लगावल्या गेल्या आहेत. षटक क्रमांक आता जर पाहिलं तर पहिलं प्रगतीपथ चालू असताना आतापर्यंत 5 चेंडू फेकून झालेत. तर नक्कीच एक जबरदस्त स्पर्धा आपण जरूर पाहतोय. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर खोलवा टप्प्याला चेंडू होता. ऑन साईडला टर्न केलाय. क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज पोहोचतोय आणि तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. चांगली रनिंग बिटवीन विकेट पाहायला मिळते या 2 फलंदाजांच्या माध्यमातून. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 9 या आकड्यावर. नक्कीच एकंदरीत विचार जर केला तर या ठिकाणी जर पाहिलं तर तिसरी धाव देखील कंप्लीट झाली असती, परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारे रिस्क घेतली जात नाही. ती म्हणजेच टीम एकविरा नायगाव या संघाच्या माध्यमातून तत्पूर्वी 2 धावा या ठिकाणी ॲड केल्या जातील. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 9च्या घरामध्ये 1 षटकाचा खेळ संपन्न झाला आहे. या ठिकाणी 58 धावांचा पाठलाग करताना टीम एकविरा स्पोर्ट नायगाव संघ पाहायला मिळतोय. एकविरा स्पोर्ट नायगाव संघ आजच्या दिवसामध्ये खूप चांगला खेळ या संघाच्या माध्यमातून आपण पाहिला. तदनंतर पाहिलं तर जाईचा संघ देखील चांगला खेळ करतोय. अगदी सिया 11 या नावाने हा संघ या स्पर्धेमध्ये उतरलाय. आतापर्यंत दोन्ही संघांची कामगिरी चांगली राहिली आहे या स्पर्धेमध्ये. आपण पाहतोय निष्ठावंत चषक 2023 एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा. अगदी पहिला तर द ग्रेट मराठा स्पोर्ट फाउंडेशन शिवसेना युवा सेना पुरस्कृत निष्ठावंत चषक 2023 आपण जरूर पाहतोय. आतापर्यंत या स्पर्धेच्या माध्यमातून इतर ठिकाणी देखील क्रिकेटचं वेळ जरूर लागेल. कारण अगदी पाहिलं ना तर पालघर जिल्ह्याची कक्षा रुंदावणारी ही क्रीडा स्पर्धा आपण जरूर पाहतोय. तर नक्कीच षटक क्रमांक 2 या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज आपण पाहतोय. अगदी धनंजय हा गोलंदाज दाखल होतोय. तर नक्कीच स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय सनील याला पाहतोय आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय विशाल कोळीला. त्याच्या बॅटमधून देखील 2 चेंडूमध्ये आतापर्यंत 3 धावा आल्यात. एक जबरदस्त सामना आपण पाहतो या 2 संघामध्ये. गोलंदाज तयार. धनंजय नाईक हा गोलंदाज आपण पाहतोय. पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचा प्रेक्षकांचा आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. एक जबरदस्त स्पर्धा मित्रांनो आपण जरूर अनुभवतोय. इथे देखील पाहिलं तर बॅटची एज फ्लाइंग स्लीपमध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फंबल झालेत. 1 धाव मिळाली. दुसरीचा इथे प्रयत्न होत नाही आहे कारण पहिली धाव अगदी संतपणे घेतली होती आणि इथे 1 धाव कंप्लीट केली गेली आहे. एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 10 या आकड्यावर. तब्बल पाहिल्या तर 58 धावा या मॅचमध्ये करायच्या टीम एकविरा स्पोर्ट नायगावला. गोलंदाजी चांगली राहिली परंतु फलंदाजीमध्ये इथे दमखम दाखवावी लागेल. एका बाजूला पाहिलं तर शैलेंद्र आजच्या दिवसामध्ये फॉर्मात दिसला आहे परंतु विशाल कोळी जो सलामीला आला आहे त्याला जबाबदारीनं खेळावं लागेल आपल्या संघासाठी. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर धनंजय नाईक इथे देखील पुढे सरसावले होते. यावेळेस पाहिलं तर बॅकफूट पंच डीप एक्स्ट्रा कव्हर रिझनला क्षेत्ररक्षक आहे तिथे करणार नाही आहे चूक. अजून एक धक्का टीम एकविरा स्पोर्ट नायगावला बसतोय या मॅचमध्ये.
चावले होते. तदनंतर बॅकफूट पंच पाहायला मिळाला. डीप एक्स्ट्रा कव्हर रिजनमध्ये शतरक्षक होते. खूप चांगला झेल त्यांच्या माध्यमातून कंप्लीट गेला. अजून एक धक्का. विशाल कोहली बॅक टू द पेव्हिलियन. इथे पहिल्या षटकामध्ये अगदी विकेट गेली होती. तदनंतर दुसऱ्या षटकाच्या अगदी दुसऱ्या चेंडूवर विशाल कोहली बाद झाला. एक चांगला क्रिकेट आपण पाहतोय. CI11 जाई या संघाच्या माध्यमातून अगदी क्वालिटी दर्जाचं क्रिकेट. जाई संघाची प्रमुख ओळख म्हणजे त्यांची गोलंदाजी आणि आतापर्यंत गोलंदाजी खूप चांगली राहिली आहे या स्पर्धेमध्ये या संघाची. नक्कीच चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. जर पाहिलं तर एकंदरीत जाई 11 या संघाच्या माध्यमातून, कारण की चांगल्या लाईन आणि लेंथवर अचूक टॅपर भेदक मारा काय असते हे दर्शवून दिले. जास्तीत जास्त चेंडू जर पाहिलं तर गुड लेंथवर चेंडू जास्तीत जास्त पिचिंग करण्यात यशस्वी या ठिकाणी पाहायला मिळते. जाई 11चे गोलंदाज आतापर्यंत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे एकंदरीत जर पाहिलं तर 10च्या घरामध्ये. आता मात्र जर पाहिलं तर एक मोठा विकेट लगावला जाईल टीम एकविरा नायगाव संघाला, तो म्हणजे विशाल कोहली बॅक टू द डगआउट. तर नक्कीच न्यू बॅटर गणेश कोहली मैदानावर दाखल झाला आहे. अगदी पहिला तर जबरदस्त सामना या दोन संघामध्ये. स्वप्नांच्या दिशेने धावलो मी, पुन्हा मजवरी आघात झाला, जिंकल्याशिवाय सोडणार नाही, सावलीशी माझा संवाद झाला. एका बाजूला आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट नायगावला आणि एका बाजूला आपण पाहतोय CI11 जाईला. काय मॅच रंगली आहे. दोन्ही संघाचा जर आपण विचार केला ना तर संघर्ष आणि जिद्दी क्रिकेट खेळण्यासाठी हे संघ ओळखले जातात आणि या दोन संघामध्ये जबरदस्त बॅटल अगदी पाहायला मिळतं. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा धनंजय कोहली आणि स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय. अगदी पहिलं तर गणेश कोहली तो नव्याने मैदानावर दाखल झाला आहे. इथे त्याला मधल्या फळीमध्ये आता मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल, कारण सुरुवातीचे 2 महत्त्वाचे विकेट इथे बाद झालेत आणि इथे भागीदारी होणं फार गरजेचं आहे टीम एकविरा स्पोर्ट नायगावसाठी. नक्कीच धनंजय नाईक चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर आली 1 धाव, त्यानंतर विकेट त्याला मिळाली. आता मात्र स्ट्राईक एंडला गणेश कोहली एक डावखुऱ्या शैलीचा विस्फोटक फलंदाज. धनंजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. गणेश साडी इथे पाहिला तर क्रॉस बॅटेड फटका खेळत ऑन साईडला टर्न केला. डीपमध्ये शतरक्षक आहे तिथे. थोडेसे फंबल आणि बॉल इथे जातोय सीमारेषेजवळ. चांगला एफर्ट्स लावलाय तिथे आणि अगदी इथे किती धावा पळून काढल्या जातील तर अगदी 3 धावा इथे पळून काढल्या जातात. तर नक्कीच या ठिकाणी तिसऱ्या पंचानं रेफर केला आहे, कारण अगदी मॅचचा क्रुशल मुवमेंट आपण पाहतोय. चेंडू सीमारेषेजवळ अगदी चांगला एफर्ट्स लावला त्या शतरक्षकानं. त्या ठिकाणी शतरक्षक आपण पाहिलं तर संकल्प होता आणि नक्कीच कौतुक करावं लागेल संकल्पचं, कारण चांगला शतरक्षण त्यांनी जरूर केला आहे या चेंडूवर. तर जबरदस्त क्रीडा स्पर्धा आतापर्यंत रंगली आहे. निष्ठावंत चषक 2023 शिवसेनेच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहिली आणि आतापर्यंत अगदी पाहिलं तर नामांकित संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाले. प्रमुख पाहुणे देखील या ठिकाणी सातत्यानं या स्पर्धेमध्ये येत असताना मोहनदादा पाटील यांच्यावर असलेले अपार प्रेम आपण पाहतोय आणि क्रीडा रसिक देखील या स्पर्धेवर अगदी मनमुराद आनंद घेत आहेत. तर नक्कीच मंगळवारी अगदी पाहिलं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर शिवसेना प्रमुख नेते, अगदी पहिला तर शिवसेनेचे प्रमुख नेते आपण पाहतोय आदित्यजी ठाकरे साहेब, ते देखील या स्पर्धेमध्ये हजेरी लावतील. युवा सेनाचे ते प्रमुख आहेत आणि माजी पर्यावरण मंत्री म्हणून त्यांनी देखील मागच्या सरकारमध्ये खूप चांगलं कार्य केलं. अगदी युवा वर्गाला प्रेरित करणं हे सातत्यानं चांगलं काम आदित्यजी ठाकरे साहेबांचं राहिलं आहे आणि त्या साहेबांची या स्पर्धेमध्ये आपण अगदी नक्कीच या ठिकाणी ॲक्शन रिप्ले दाखवला जातोय आमच्या टेलिव्हिजन सेटवर. अगदी आमचे तिसरे पंच त्या ठिकाणी पाहणी करतात, विरल नाईक सर. तर नक्कीच मॅचचा अगदी क्रुशल मुवमेंट आहे आणि यावेळेस पंचांची भूमिका खूप महत्त्वाची आहे. नक्कीच विनंती असेल अनिकेत भुईर साहेबांना विनंती असेल या मुख्य व्यासपीठावरील स्थान बनवा प्लीज, रिक्वेस्ट असेल. तर नक्कीच द ग्रेट मराठीचे व्हॉलेंटियर्स आहेत, त्यांना विनंती आहे आपण बाउंड्री लाईनच्या सभोवताली जायचं आहे. तर नक्कीच इथे मात्र 3 धावा मिळतील, कारण चांगलं शतरक्षण केलं आहे. संकल्प त्या ठिकाणी होता आणि कमाल दाखवली या शतरक्षकानं आणि आपल्या संघासाठी 1 धाव वाचवली आहे. द ग्रेट मराठा स्पोर्टचे व्हॉलेंटियर्स आयोजकांना विनंती आहे आपण सीमारेषेलगत जायचं आहे, कारण अगदी क्रुशल मॅच आहे आणि अशा सिच्युएशनला अगदी डिसिजन महत्त्वाचा असतो. त्यामुळे सर्वांना विनंती आहे आपण जायचं आहे बाउंड्री लाईनच्या लगत. अगदी आपण पाहिलं तर मोहन दादा स्वतः जात आहेत, एक स्पर्धेचे प्रमुख आयोजक आहेत आणि दादा स्वतः मात्र सीमारेषेलगत जात आहेत.
इथे पहिला तर एक चांगला फटका पॉईंटच्या मधून खेळलेत इनटू द गॅप, चेंडू ट्रॅव्हल झालाय, बॉल चाललाय डीप थर्डमॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर. शानदार रुबाबदार चौकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. सर्व क्रीडा रसिकांचं मायबा प्रेक्षकांचं सर्व मान्यवरांचं या निष्ठावंत चषक 2023 मध्ये सहर्ष स्वागत. चौकारीची संघाची धावसंख्या 17. खूप चांगला फटका आपण पाहतोय सनीलच्या बॅटमधून. अगदी चेंडू 4 धावांसाठी गेला होता. पुन्हा एकदा धनंजय बॉलिंग ट्रॅकवर पुढे सरसावले होते. अगदी पहिला तर चांगला चेंडू होता, शरीरापासून दूर ठेवला होता. इथे निर्धार चेंडू पाहायला मिळतोय. चेंडूच्या रेषेमध्ये नव्हते फलंदाज सनील आणि इथे एक निर्धार चेंडू आपण जरूर पाहतोय. चांगली गोलंदाजी पाहतोय धनंजयच्या माध्यमातून. अगदी कमबॅक करणारा हा चेंडू होता आणि ते फलंदाजाला बीट केलाय. चांगला बॉल, डॉट बॉलची सांगता मैदानाच्या आतमध्ये केली जाईल. धनंजय नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर, राईट अमोर द विकेटनं. इथे पाहिलं तर इम्प्रोव्हायझेशन, चेंडू जातो या ठिकाणी. अगदी पाहिलं तर लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या दिशेने 4 धावांसाठी घनाघाती स्ट्रोक, चौकारी येतोय. खूपचा फटका आपण जरूर पाहिला फलंदाजाच्या माध्यमातून. अलीकडच्या कालामध्ये अजून एक नवीन नाव या फटक्याला सातत्याने आपण पाहतोय, परंतु इथे चांगला फटका फलंदाजाच्या बॅटमधून आला. या 4 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे फलकावर तब्बल 21 धावा. 2 षटकांचा इथे खेळ संपलाय आणि अगदी जर पाहिलं ना 58 धावांचा आव्हानाचा पाठलाग करत असताना एकवीरा स्पोर्ट नायगाव टीमनं फलकावर धावा उभारल्या त्या तब्बल 21 धावा. नक्कीच निश्चितजी पाटील आजच्या दिवसाचा विचार केला तर पहिला संघ या ठिकाणी जर पाहिलं तर बुधवारच्या दिवसात पाहायला मिळेल तो म्हणजे अष्टविनायक नायगाव. पुढेच एकदा एकविरा स्पोर्ट नायगाव जाईल का हे देखील पाहायचं आहे. एकाच परिसरात 2 संघ जातील का, परंतु आज एवढा मोठा पल्ला गाठून जाई 11 हा संघ आलेला आहे. त्यांना देखील अपेक्षा असेल या मोठमोठ्या ट्रॉफीजवर, या मालिकावीरच्या बाईकवर एखाद्याचं नाव असू द्या. आपल्या संघाच्या माध्यमातून प्रयत्न चालू आहेत, प्रयत्नांना यश डेफिनेटली मिळेल. दोन्ही संघामधून एक संघ विजय होईल, एक संघ पराभूच्या छायात जाईल. क्रिकेट आहे, हार जीत मैदानाच्या आतमध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 37 धावांची आवश्यकता. एक जबरदस्त सामना आपण पाहतोय. CI11 जाईचा संघ आपण पाहतोय. एका बाजूला एकविरा स्पोर्ट नायगाव गणेश मैदानामध्ये आला. गणेशच्या बॅटमधून देखील चांगल्या धावा येताना आपण पाहतोय. एका बाजूला आपण पाहतोय सनील बाकरे, तो देखील चांगली बॅटिंग करतोय. त्याच्या बॅटमधून देखील 2 चौकार आलेत सध्याच्या घडीला. आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय षटक क्रमांक 3 संतोष दवणे पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे पहिला तर डिफेन्सिव्हरित्या खेळून काढल्या, बॅटची एज लागली. यष्टरक्षक मात्र कमालीचा प्रयत्न करत असताना आपण त्यांना पाहिलं. इथे एक निर्धाव चेंडू पाहतोय, चांगली गोलंदाजी आपण पाहतोय सातत्यानं संतोष दवणेच्या माध्यमातून. प्रमुख गोलंदाज आहे संतोष दवणे या संघाचा आणि इथे तो जबाबदारी स्वीकारतोय. त्याला माहिती आहे एकविरा स्पोर्ट नायगावच्या विरोधात मला चांगली गोलंदाजी करायची आहे, कारण स्पर्धा देखील खूप मोठी आहे. अर्थातच निष्ठावंत चषक 2023 आपण जरूर पाहतोय. या स्पर्धेचे रॉयल आयोजक आपण मोहनदादा यांना पाहतोय. अगदी मैदानाच्या सभोवताली अगदी पाहणी करत असताना गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. इथे देखील अगदी चांगला चेंडू आहे, जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळतंय. गोलंदाज संतोष दवणेच्या माध्यमातून बॅक टू बॅक दुसरा चेंडू या ठिकाणी निर्धाव खेळतोय फलंदाज गणेश. कुठेतरी दबाव निर्माण होतोय की काय या फलंदाजावर. नक्कीच जेवढे डॉट चेंडू जातील तेवढे झाई 11 संघासाठी चांगले असतील आणि जेवढे एखादे जर पाहिले तर डॉट चेंडू थोडंसं प्रेशराईज होईल ते म्हणजे एकविरा स्पोर्ट नायगाव संघाच्या माध्यमातून. गोलंदाज पुन्हा एकदा संतोष. येथे देखील पाहिला तर क्रॉस वेटेड फटका खेळण्याचा प्रयत्न पंचांकडे आशालभूत नजरेनं पाहिलं गेलं. पंच संमत नाहीये. अजून एक निर्धाव चेंडू, दबाव निर्माण झालाय. आता मात्र फलंदाज गणेश याच्यावर लगातार 3 चेंडू तो डॉट केलाय. 21 चेंडू 37 धावांची आवश्यकता. संतोषचं कौतुक करावं लागेल, काय गोलंदाजी करतोय, जबरदस्त कमबॅक. कारण आतापर्यंत या षटकामध्ये एकही धाव खर्च केली नाहीये या गोलंदाजानं आणि 3 चेंडू डॉट टाकलेत. संतोष दवणे पुन्हा एकदा. इथे पाहिला तर अगदी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक पोहोचत नाही आहे त्या ठिकाणी. एक धाव मिळाली, स्ट्राईक रोटेट केली गेली आहे गणेशच्या माध्यमातून आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे तब्बल 22 या आकड्यावर. येणारे 20 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता या मॅचमध्ये. नक्कीच 20 चेंडू आणि 36 धावा राहिलं मॅचचं समीकरण. अप्रतिम स्पर्धा. एकंदरीत जर पाहिलं तर निष्ठावंत चषक 2023चा नैदप्यमान 16 आलेल्या सर्व क्रीडा रसिकांचं, मायबाप प्रेक्षकांचं, सर्व मान्यवरांचं, सर्व आयोजकांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. गोलंदाज संतोष दवणे
इथे देखील चांगला फटका कव्हर क्षेत्रामध्ये केलं, डीपमध्ये शतरक्षक तिथे आहेत, एक धाव मेली, दुसऱ्याचा प्रयत्न इथे होत नाहीये कारण इथे चेंडूची फेकी चांगली राहिली आहे. इथे फक्त एकच धाव. या षटकामध्ये कुठेतरी मॅचला कल्लाटणी देणारा षटक आपण जरूर पाहतोय कारण आतापर्यंत या षटकामध्ये 2च धावा खर्च केलेत या गोलंदाजांना आणि आतापर्यंत चेंडू टाकून झाले तब्बल आपण पाहतोय तब्बल 5 चेंडू. चांगली गोलंदाजी, 19 चेंडू आणि 35 धावांची आवश्यकता. सामना होता कुठे आणि आला कुठे, कारण क्रिकेटचा खेळ आहे, कधी काय होईल याचा नेम नाही. म्हणूनच की काय आम्हा भारतीयांना हा खेळ खूपच जास्त आवडत असतो. संतोष पुन्हा एकदा इथे सरळ बॅटनं समोरच्या दिशेने खेळलेत. अगदी पाहिला तर लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये डीपमध्ये शतरक्षक आहेत. इथे एक धाव मिळेल फलंदाजाला. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे फलकावर तब्बल 24 या आकड्यावर. तर नक्कीच आजचा दिवस या ठिकाणी जर पाहिलं तर अप्रतिमरित्या पाहायला मिळाला. आज या स्पर्धेचा माझा शेवटचा दिवस. अप्रतिम स्पर्धा. या स्पर्धेचा सातत्याने आपण उल्लेख करत असतो की एकंदरीत पाहिलं तर दर वर्षात फेब्रुवारी महिन्यामध्ये जर पाहिलं तर मोहनभाई पाटलांच्या वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचं औचित्य साधून या स्पर्धेचं आयोजन केले जाते. धन्यवाद भाई. 2 दिवस समालोचन करण्याची संधी या स्पर्धेमध्ये दिली. एक मोठं प्लॅटफॉर्म मिळून देण्याचं काम तुमच्या माध्यमातून झालं. तुमचं देखील सहर्ष स्वागत, मनपूर्वक आभार. एकच तुम्हाला विचारायचं आहे, तारीख कदापि होऊ नका. तर नक्कीच आपण हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य ऐकलं. वयाने म्हातारे झाला तरी चालेल परंतु विचारानं कधी म्हातारा होऊ नका. काय चांगला संदेश बाळासाहेबांनी अगदी युवा वर्गाला आणि प्रत्येक महाराष्ट्राच्या नागरिकाला दिला आहे. म्हणूनच शिवसेना हा नाव अगदी प्रत्येकाच्या मनावर बिंबला आहे. अगदी त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. अगदी पहिला तर निष्ठावंत चषक 2023 शिवसेना शिवसेना शिवसेना. अगदी आजच्या दिवसामध्ये या 4 नावानं मात्र अगदी पूर्ण महाराष्ट्राला भुरळ घातली आहे. आणि आपण पाहतोय द ग्रेट मराठाचे संस्थापक अध्यक्ष अर्थातच शिवसेना शाखा प्रमुख मोहनदादा यांची स्पर्धा. जाऊया मॅचच्या दिशेने. आणखीन एक डॉट चेंडू इथे पाहायला मिळतोय. 17 चेंडू 34 धावांची आवश्यकता. इथे देखील आडव्या बॅटने केल्याचा प्रयत्न पंचांकडे पाहिला. इट्स अ वाईड बॉल. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू. अजून एका धावेची भर पडली आहे. आता मात्र येणारे 17 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. या मॅचमध्ये काय सामना रंगलाय, जबरदस्त सामना. एका बाजूला आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट नायगावला, एका बाजूला आपण पाहतोय CI11 जाईचा संघ. नक्कीच चांगला मॅच रंगला, यात काही शंका नाही. शेवटचा मॅच आहे आजच्या दिवसातला. अंतिम मॅचमध्ये कसा बॅटल पाहिजे तो प्रेक्षकांना हवा असतो, त्याच प्रकारचा धनंजय नाईक बॉलिंग मार्कवर. इथे देखील एक चांगला फटका अगदी अलॉंग द कापे चेंडू ट्रॅव्हल झाला. डीपमध्ये शतरक्षक आहेत. एक धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न इथे यशस्वी झाले. 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. या 2 धावेच्या मदतीनं टीमची टोटल स्कोअर कार्डवरती जाऊन पोहोचली आहे तब्बल 27 या आकड्यावर. मागच्या षटकामध्ये खूप चांगली गोलंदाजी राहिली आणि कुठेतरी त्या षटकामध्ये एकविरा स्पोर्ट नायगावर दबाव पाहायला मिळाला. इक्वेशन जर पाहिलं ना तर येणारे 16 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. इथे गणेश कोहलीला मात्र चांगली बॅटिंग करावी लागेल. सुरुवातीला त्याच्या बॅटमधून 3 धावा आल्या, त्यानंतर त्यांनी संघर्ष केला आहे. आता मात्र त्याला इथे सर्व काही विसरून चांगली बॅटिंग करावी लागेल टीम एकविरा नायगावसाठी. धनंजय नाईक पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. राईट आर्म ओव्हर द विकेटनं आपण पाहतोय धनंजय नाईकला. चांगली गोलंदाजी करतोय सध्याच्या घडीला या मॅचमध्ये हा गोलंदाज. इथे मात्र क्रॉस बॅटेड फटका, फुटवर्कचा अभाव. अगदी पहिला तर खराब शॉट म्हणता येईल अक्षय, कारण क्रॉस बॅटेड फटका जेव्हा तुम्ही खेळता ना तुम्हाला तेव्हा प्रॉपर पोझिशन घ्यावी लागते आणि त्यानंतर स्ट्रोक एक्झिक्यूट करावं लागतं. नक्कीच नो डाऊट, कारण की त्यासाठी तुमचं जजमेंट, आय कॉन्टॅक्ट फार महत्त्वाचा असतो. चेंडू कशा प्रकारे येतो ते जज करणं देखील महत्त्वाचं होतं आणि ते कुठे दिसलं नाही सध्या. गोलंदाज पुन्हा एकदा धनंजय. इथे देखील त्रिफलाची. इथे फलंदाज गणेश कोहली. बॅक टू द पिव्हिलियन. अजून एक धक्का बसला टीम एकविरा स्पोर्ट नायगावला. अतिशय सुंदर चेंडू, ब्रह्मास्त्राचा मारा करतोय. अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि विकेट डाऊन होतोय. 27 धावा फळकावरती. मोक्याच्या क्षणी विकेट गेला आहे आणि कुठेतरी अक्रॉस दी लाईन खेळण्याचा प्रयत्न. या एंडी खेळत असताना भरपूर लेफ्ट हँड बॅटरला या एंडी खेळत असताना फायदा होता, मात्र तो फायदा दिसला नाही या बॅटरचा.
तर नक्कीच इथे अगदी गणेश कोळी बाद झाला आहे. सातत्यानं संघर्ष त्याचा आपल्याला पाहायला मिळाला. आयुष्यात कुठे थांबावं आणि कुठे पकडून ठेवावं हे ज्याला जमतं ना अक्षय, तो आयुष्य अगदी सहज आणि सोप्या पद्धतीने जगतं. क्रिकेटमध्ये देखील तसंच आहे. इथे देखील पावलावरती तुम्हाला अनेक संकटांना सामोरे जावं लागतं. आपण एका बाजूला पाहतोय तर या संकटाला सामोरं जात असताना कधी तुमच्या पदरी यश येतात, तर कधी अपयश येतात, कधी हार येते, कधी विजय येतो. अशा काही गोष्टी घडत असतात या क्रिकेटमध्ये. निश्चित रूपाने चांगला उल्लेख तुम्ही केला. तर म्हणूनच या ठिकाणी मात्र संघर्ष तुम्हाला करावा लागेल आणि प्रत्येक वेळी तुमच्या बॅटमधून धावा येतील असं नाही, तर कोणत्या मेरिटवरती चेंडू येतोय त्या पोझिशनमध्ये तुम्हाला ड्राईव्ह देखील पाहायला पाहिजे. तुमच्या पिटाऱ्यामध्ये अनेक शॉट सिलेक्शन असायला हवं. नेहमीच ॲक्रॉस द लाईन जर फटकेबाजी कराल तर निश्चित रूपाने संघ अडचणीमध्ये येईल. 14 चेंडू आणि 31 धावेंचं आव्हान आता आपण बघतोय मैदानाच्या आत. तर नक्कीच या ठिकाणी बॅटिंग करण्यासाठी आपण पाहतोय शैलू आलाय. त्यांनी मागच्या मॅचमध्ये तब्बल 39 धावा बनवल्या होत्या. अगदी मॅचच्या क्रुशियल मोमेंटला शैलू मात्र आलाय. अनुभव खेळाडू. शैलूला इथे मॅच घेऊन जावं लागेल, कारण एक अनुभव आपल्याकडे जरूर आहे, परंतु जाईच्या विरोधात खेळताना चांगला खेळ साकारावा लागेल. CI11 जाई या नावाने हा संघ दाखल झाला आहे. न्यू बॅटर आपण पाहतोय शैलू याला. कित्येक वर्ष या खेळाडूनं टेनिस बॉल क्रिकेट गाजवलं आहे. सध्याच्या घडीला लेजंड क्रिकेट देखील याला म्हटलं जातं. आणि तो खेळाडू मात्र स्ट्राईक एंडवरती आहे. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर धनंजय नाईक. इथे पाहिलाय तर शैलूच्या बॅटमधून येतोय, स्लाइस केलाय आणि बॉल चाललाय अगदी सीमा रेषा पार. देखना दैदिप्यमान कॉपीबुक स्टाईलनं हा चेंडू सरळ धाडलाय. 4 धावांसाठी चौकार. नक्कीच फटका बनवून केला होता. बॅकफुटला जाऊन जागा बनवली, स्लाइस केलं चेंडूला आणि त्या ठिकाणी मात्र कव्हर आणि पॉईंटच्या मधोमध चेंडू निघून जातोय. अप्रतिम दर्जेदार देखणा प्रॉपर क्रिकेटिंग शॉट सिलेक्शन केलं होतं आणि फलकावरती 31 धावा लगावल्या आहेत. येणारे चेंडू आहेत 13 आणि जिंकण्याकरता 27 धाव्यांची गरज. खूप चांगला फटका शैलूच्या बॅटमधून आपण अगदी पाहिला. पॉईंटच्या डोक्यावरून हा फटका खेळला होता. 4 धावा मिळाला. आता मात्र इक्वेशन जर पाहिलं तर 13 चेंडू 27 धावा. धनंजयच्या विरोधात एक चांगला फटका जरूर पाहायला मिळाला. धनंजय पुन्हा एकदा इथे देखील चांगला ड्राईव्ह पाहायला मिळतो. चेंडू जातोय पॉईंट क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न इथे होतोय का, तर इथे 1च धाव. स्ट्राईक मात्र इथे शैलू ठेवते स्वतःजवळ, कारण 1 धाव मिळते या चेंडूवर. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे तब्बल 32 या आकड्यावर. 32 धावा. तर नक्कीच जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. अक्षयजी अगदी पहिल्या दिवसापासून या स्पर्धेला मला देखील आमंत्रित केलं गेलं. अगदी भिवंडी परिसरातून पाये गावातून अगदी मी आलो आहे आणि अगदी मला या स्पर्धेमध्ये आमंत्रित केलं गेलं. मोहनदादाच्या वतीनं आमच्यामध्ये असलेली क्षमता, आमच्यामध्ये असलेली कुवत तुम्ही ओळखली आणि कुठेतरी या स्पर्धेसाठी आम्हाला बोलवलं. त्यासाठी नक्कीच द ग्रेट मराठा परिवार, युवासेना, शिवसेना नक्कीच आम्ही तुमचे आभारी असेल, कारण चांगली संधी तुम्ही मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. गेल्या वर्षी देखील मी या स्पर्धेचा प्रमुख घटक होतो आणि याही वर्षी अक्षयजी मला संधी मिळाली आहे, तर नक्कीच मी मोहनदादाचं नक्कीच आभार व्यक्त करेन या स्पर्धेच्या माध्यमातून. आपण पाहतोय निष्ठावंत चषक 2023 आणि अगदी जर पाहिलं ना तर येणारे 12 चेंडू आणि 26 धावांची आवश्यकता. स्ट्राईक एंडवरती कोण आहे, तर शैलू आहे आणि बॉलिंग ट्रॅकवर अगदी जाई विचार करेल कोणाला चेंडू देऊ. आणि नक्कीच आपल्या इथे बॉलिंग ट्रॅकवर इथे आलाय जयराज हा गोलंदाज. नक्कीच जयराज नावामध्ये जय आहे, मात्र तसं मैदानाच्या आतमध्ये घडवावं देखील लागेल, कारण की समोरचा फलंदाज शैलू आहे. शैलू गोडेकर मागील मॅचचा हिरो आहे, तर एका साईडला जयराज. आता जय पराजय होतोय की विजय होतोय हे देखील पाहिलं जाईल. तर नक्कीच जयराजवर विश्वास दाखवला आहे. 12 चेंडू 26 धावा, 26 धावा 12 चेंडू. एका बाजूला एकविरा स्पोर्ट नायगावचा संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय CI11 जाई संघ आपण पाहतोय. एक जबरदस्त सामना, अगदी मॅच रंगात आली आहे, कारण जेव्हा 2 बलाढ्य संघ एकमेकाविरुद्ध येऊन थाटतात ना तेव्हा अगदी चुरस पाहायला मिळते. आणि अगदी अक्षय मी नक्कीच म्हणेन प्रतिकूल परिस्थितीचा सामना केल्याखरीच विजयाचं चुणूक आणि विजयाचा आनंद असतो ना तो मिळत नाही, आणि तो संघर्ष मैदानामध्ये जरूर पाहायला मिळतोय या 2 संघामध्ये. बॉलिंग ट्रॅकवर इथे पाहिलं तर जयराज आलाय आणि स्ट्राईक एंडवरती शैलेंद्र. इथं पहिला तर क्रॉस बॅटेड फटका ऑन साईडला केलाय. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देऊन बॉल चाललाय सीमा रेषा पार. 4 धावांसाठी घणाघाती स्ट्रोक शैलूच्या बॅटमधून येतोय. डीपमधला क्षेत्ररक्षक चेंडू पाहत राहिला. कुठेतरी चेंडूवरती अगोदर आला असता तर कदाचित धावा अडल्या असत्या, मात्र तसं काही घडत नाही आणि येतोय चौकार. नशिबाचा चौकार म्हणू शकतो या चौकाराला. तर नक्कीच इक्वेशन पाहिलं तर 11 चेंडू 22 धावा. शैलू मैदानावर आलाय आणि अगदी पाहिलं तर एकविरा स्पोर्ट नायगाव संघाच्या आशा पल्लवीत, कारण शैलूच्या बॅटमधून 2 चौकार आलेत आतापर्यंत या मॅचमध्ये. जयराज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर शैलूसाठी राईट आर्म राऊंड विकेटनं
कोलवटा चेंडू क्रॉस बॅटेड फटका शतरक्षक तिथे आहेत करणार नाहीये चूक बिग ब्लो मोठा हादरा शैलू बॅक टू द पिव्हलियन अतिशय सुंदर जज केला जातोय हा कॅच. पकडोगे कॅच तो जीतोगे मॅच. तेच आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये. आणि पुन्हा एकदा मॅचमध्ये ट्विस्ट. 10 चेंडू 22 धावेची गरज. तर नक्कीच आता मात्र इक्वेशन या ठिकाणी आपण वेगळं पाहतोय. 10 चेंडू आणि 22 धावांची आवश्यकता. मॅचच्या क्रुशल मुवमेंटला शैलू बाद झालाय. इथे पाहिलं तर अगदी जाई संघ अगदी पाहिलं तर जिद्दी क्रिकेट आणि संघर्ष करण्यासाठी ओळखला जातो. अगदी युनिटी त्यांची खूप चांगली पाहायला मिळते. अगदी गणपती बाप्पाचा जयघोष त्यांनी केला कारण त्यांनी शैलूला बाद केलं आहे. आणि एका बाजूला नवीन फलंदाज मात्र मैदानावर दाखल होतो आहे. संजित दाखल होतो आहे. एक जबरदस्त मॅच रंगली आहे मित्रांनो. एक जबरदस्त क्रीडा स्पर्धा आपल्या समोर सातत्यानं आपण पाहतोय. निष्ठावंत चषक 2023 मोहनदादा पाटील यांची स्पर्धा आपण जरूर पाहतोय. 10 चेंडू 22 धावांची आवश्यकता. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा जयराज. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय संजित गोळीला. गोलंदाज तयार बॉलिंग ट्रॅकवर. इथे पाहिलं तर अगदी पॉईंट क्षेत्रामध्ये झेल घेतलाय की काय आणि इथे फंच अगदी पाहणी करतील. चांगला एफर्ट्स होता. अगदी कौतुक करावं लागेल त्या क्षेत्ररक्षकाचं. शैलूची विकेट मिळाली आणि कुठेतरी आत्मविश्वास वाढलाय CI11 जाई संघाचा अक्षय या मॅचमध्ये. नक्कीच मोठा विकेट गेलाय. तदनंतर लाजवाब वेफड. थोडं अंतर कमी होतं चेंडूमध्ये. त्या कारणाचा जमिनीला पहिला चेंडू लागला आणि हा झेल कॅरी करण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्सने चेंडू कलेक्ट केला. पुन्हा एकदा गोलंदाज जयराज दाखल होते बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय संजित कोळीला. गोलंदाज तयार. इथे पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जाणारा चेंडू. पंच अजित मात्रे आमच्याकडे वळतात. इशारा देतील इट्स अ वाईट बॉल. अजून एका धावेची भर पडली. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे तब्बल 38 या आकड्यावर. एक धाव महत्त्वाची आहे या क्रिकेटमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा जयराज बॉलिंग ट्रॅकवर. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय संजित कोळी. तो मैदानावर दाखल झालाय. इथे पाहिला तर खोलवर टप्प्याचा चेंडू पिन पॉईंट यॉर्कर पाहायला मिळतोय. जबरदस्त चेंडू पाहायला मिळतोय जयराजच्या माध्यमातून. चांगला खेळ दाखवतोय या ठिकाणी CI11 जाई संघ. 8 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धाव्यांची गरज आहे. मॅच टफ होत चाललाय आणि निशांजी इथून पुढे जर षटकार चौकार आला नाही तर मॅच हार्ड होईल. कारण की जो वारा आहे तो देखील थांबलेला दिसतोय. गती मंदावलेले मात्र षटकार जाऊ शकतो. आत्मविश्वास तुमच्या मध्ये असायला हवा. मॅच बनू शकतो अक्षय इथे. परंतु एक मोठा फटका येणं गरजेचं आहे. इथे बिगिट करण्याचा प्रयत्न. चेंडू हवेत आहे. यष्टीरक्षक स्वतः चेंडू खाली करणार नाहीये चूक. अजून एक धक्का. 21 राजपूत नायगावला या मॅचमध्ये बसतोय. नक्कीच हा देखील मोठा धक्का आहे. आणि टॉस जर विचार केला ना तर टॉस जिंकला होता एकविरा नायगाव आणि कुठेतरी पहिला फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. कारण की सेकंड इनिंगमध्ये त्यांना फलंदाजी करायची होती आणि थोडा क्लायमेट देखील डाऊन दिसतोय. त्याचा फटका बऱ्याच वेळा आपण बघितलं की क्रुशियल मुवमेंटला जे संघ असतात ते पहिला बॅटिंग घेतात. मात्र या ठिकाणी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. योग्य ती गोलंदाजी झाली मात्र योग्य ती फलंदाजी होताना दिसत नाही. तर नक्कीच इथे फलंदाजी चांगली होणं गरजेचं होतं. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. एखादी असाध्य गोष्ट साध्य करायची असेल ना अक्षय तर तुम्हाला त्या गोष्टीचा अभ्यास करावा लागतं. निष्णात व्हावं लागतं. साधना करावी लागते. इथे फलंदाजीमध्ये कुठेतरी कमतरता जाणवतोय. एकविरा स्पोर्ट नायगावच्या अगदी पाहिलं तर शैलू बाद झाला. तदनंतर सातत्याने विकेटची पडझड आपल्याला पाहायला मिळते या मॅचमध्ये. नक्कीच नो डाऊट. कारण की जगात अशक्य असं काही नाही आहे आणि त्याकरता तुम्हाला मेहनत करावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग जर झाली तर चांगल्या धावा येतील. आणि पुन्हा एकदा मी म्हणेन की मॅच ऑन आहे आणि कधीही कोणताही पलटवार क्रिकेटमध्ये होऊ शकतो. 7 चेंडू 20 धावांची आवश्यकता. न्यू बॅटर मैदानावर विवेक कोहली आलाय आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय जयराजला. गोलंदाज तयार. इथे मात्र विवेक कोहलीच्या बॅटमधून येतोय धमाका. बॉल अगदी पाठवलाय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. निशांजी की अशक्य असं काही नाही आहे जगामध्ये.
क्षमता तुमच्यामध्ये असेल तर कोणतंही मैदान तुम्ही गाजवू शकता. कोण बोलतंय मॅच हरलाय, तर या ठिकाणी विवेक कोहली दाखवून देतोय की हा अजून मॅच ऑन आहे. विवेकच्या बॅटमधून आलेला खणखणीत दर्जेदार मोक्याच्या क्षणी षटकार येतोय आणि 6 धावेंची वाढ होताना विवेक कोहली म्हणजेच लगेच नाव आठवते की विराट कोहली, त्या पद्धतीचा षटकार देखील पाहायला मिळतोय. गेम स्पीडअप करायचा लवकरात लवकर. एक जबरदस्त फटका या मॅच मध्ये आलाय विवेक कोहलीच्या बॅट मधून. येणारे 6 धावा आणि जिंकण्यासाठी आवश्यकता 14 धावांची. सामना होता कुठे आणि आला कुठे, हाच मित्रांनो आपण क्रिकेटचा खेळ पाहतोय. अगदी प्रत्येकाला वेळ लावून सोडलं या क्रिकेटच्या खेळानं. अगदी पाहिलं तर असं वाटलं होतं की जाई संघ या मॅचमध्ये पूर्णपणे कमबॅक करतोय, परंतु विवेक कोहलीचा एक फटका एकविरा स्पोर्ट नायगावला या मॅचमध्ये घेऊन आलाय. नक्कीच नो डाऊट, कारण की म्हटल्याप्रमाणे षटकार येतोय, मोक्याच्या क्षणी षटकार येतोय आणि हीच खासियत आहे निष्ठावंत चषकाची. प्रत्येक मॅच रफ अँड टफ पाहायला मिळतोय आणि हा मॅच सुद्धा त्याच प्रकारचा पाहायला मिळतोय. 6 चेंडू 14 धावा, मॅच ऑन आहे. 50-50 मॅच आपण बघतोय मैदानाच्या आत. जास्त वेळ दौडू नका, जिंकण्यासाठी फक्त आता 14 धावांची आवश्यकता. 6 चेंडू 14 धावा, 14 धावा 6 चेंडू. एकविरा स्पोर्ट नायगाव की CI11 जाई. काय मॅच रंगली आहे, मॅच रंगात 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 आली आहे. जबरदस्त सामना आपल्याला पाहायला मिळतोय. निष्ठावंत चषक 2023 मित्रांनो तुम्ही पाहतायत. द ग्रेट मराठा स्पोर्ट फाउंडेशन युवा सेना शिवसेनाच्या माध्यमातून पुरस्कृत केलेली क्रीडा स्पर्धा आपण जरूर पाहतोय अगदी जू चंद्रनगरीमध्ये. बॉलिंग ट्रॅकवर षटक क्रमांक अगदी 6 षटक क्रमांक 6 टाकण्यासाठी या ठिकाणी पाहतोय महेंद्र मांगेला आलाय आणि स्ट्रायकिंग एंडवरती आपण फलंदाज पाहतोय संजित कोईला. 6 चेंडू आणि 14 धावा. गोलंदाज तयार, राईट आर्म द विकेटनं. इथे पाहिला तर विकेट करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप वेज लागलाय, क्षेत्ररक्षक पोहोचतायत त्या ठिकाणी फ्लाइंग स्लिपवरून. इथे 1 धाव मिळते. 5 चेंडू आणि 13 धावा. काय मॅच रंगली आहे, प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला. अगदी प्रेक्षकांना अशाच प्रकारचे सामने आवडत असतात अक्षय, आणि तो सामना आपल्या भेटीला आलाय या स्पर्धेमध्ये. नक्कीच नो डाऊट, प्रेक्षक या करताच या मैदानावर आल्यात आणि हेच आपण बघतोय की 5 चेंडू 13 धावा. संघ कोणताही जिंकू द्या, मात्र मॅच त्यांना हवी असते रफ अँड टफ, आणि त्याच प्रकारची मॅच आपण बघतोय. 5-13. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. विवेक साडी खोलवर टप्प्याचा चेंडू. इथे विवेक समोर सापडले, पायचीच्या स्वरूपात अजून एक धक्का. टीम एकविरा स्पोर्ट नायगावला बसतो या मॅचमध्ये. नक्कीच 2 चेंडूमध्ये जर 2 षटकार आले तर वकार यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचा कॅश प्राईज देखील मिळेल आणि संघाला देखील बेनिफिट ठरू शकते हे 2 षटकार. जबरदस्त सामना रंगलाय. प्रत्येक चेंडूवर मॅचमध्ये ते रंग बदलतोय, कारण असं वाटलं होतं की एकविरा स्पोर्ट नायगाव या मॅचच्या दिशेने जातोय की काय, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय महेंद्र मांगेलाला. चांगली गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर 1 धाव, त्यानंतर विवेक कोहलीची विकेट मिळवली आहे, महत्त्वाची विकेट मिळवलेली आहे. नक्कीच निशांत, जे अजून कॅश प्राईज वाढलं जाते. 2 षटकार मारा आणि 2000 रुपये घेऊन जा. वकार यांच्या माध्यमातून कॅश प्राईज लावलं जाते. 2 षटकार 2000. तर नक्कीच येणारे 4 चेंडू आणि आता मात्र जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. जोपर्यंत ध्येय प्राप्त होत नाही ना तोपर्यंत जिद्द नाही सोडायची, आणि क्रिकेटमध्ये देखील तसंच काही आहे. जोपर्यंत शेवटचा चेंडू टाकला जात नाही ना तोपर्यंत धीर नाही सोडायचा, संघर्ष करायचा या क्रिकेटच्या पटलावर. 4 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता. महेंद्र मांगेला पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती, स्ट्राईक एंडवरती. नवीन फलंदाज अमर कोहली आलाय, अजून एक चांगला खेळाडू आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट नायगावसाठी. परंतु अमर कोहलीला इथं आपल्यामध्ये असलेली क्षमता ती मात्र मैदानावर सिद्ध करावी लागेल या मॅचमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. महेंद्र अमरसाठी विकेट करण्याचा प्रयत्न, ऑन साईडला टर्न केला, 1 धाव मिळाली. दुसरीचा प्रयत्न इथे होत नाही आहे, इथे 1च धाव घेतली जाते. तर नक्कीच इथे संजित अगदी पाहिलं तर स्ट्राईक घेत असताना या मॅचमध्ये आपण पाहतोय येणारे 3 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 12 धावा, 1 षटकार, मॅचमध्ये कमबॅक, 1 डॉट चेंडू, प्रेशर रिलीज बॅटरवरती. तर नक्कीच दोन्ही फलंदाजांना इथं सिद्ध करावं लागेल. अगदी स्वतःला सिद्ध केलं ना अक्षय, तर नक्कीच ज्या संशयाने आपल्याकडे ज्या नजरा असतात ना त्या आदराने पाहतात, त्यासाठी स्वतःला सिद्ध करावं लागतं या क्रिकेटच्या पटलावर. स्ट्राईक एंडवरती आपण पाहतोय संजित कोहलीला, आणि बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा येतोय महेंद्र मांगेला. गोलंदाज तयार. इथे पाहिला तर लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू आहे की काय, आणि इथे वाईड बॉल. अजून मॅचमध्ये रंगत येतोय. इथे 1 धाव मिळते. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोचली आहे 47 या आकड्यावर. 3 चेंडू 11 धावांची आवश्यकता. 3 चेंडू 11 धावा, वाईट चेंडू, आणि कौतुक करेन यष्टी रक्षकाने हा चेंडू अडवला.
नाहीतर आउटफील्ड मागच्या बाजूने खूप फास्ट आहे आणि गॅपमधून जर चेंडू निघून गेला असता तर नशीब कुठेतरी पलटला असतं फलंदाजी करणाऱ्या संघाचं. 3 चेंडू 11 धावा. एका बाजूला संजित कोळी आणि एका बाजूला महेंद्र मांगेला. हा गोलंदाज आपण पाहतोय राईट आर्म ओव्हर द विकेट न गोलंदाज तयार. इथे मात्र 3 फ्लॅश हिट. यू मिस आय विल डेफिनेटली इट. यष्टा उद्ध्वस्त. फलंदाज संजित कोहली बॅक टू द पेव्हिलियन. त्रिकीच मोठा आदरा बसलाय. काय मॅच रंगली आहे. जबरदस्त सामना. जाई संघाचं कौतुक करावं लागेल, परंतु एकविरा स्पोर्ट नायगाव इथे कुठेतरी थोडासा बॅकफूटवर जातोय. एक चांगला संघ होता, परंतु कुठेतरी इथे अगदी चुकी झालीत फलंदाजी करत असताना एकविरा स्पोर्ट नायगावच्या माध्यमातून. नक्कीच नो डाऊट. आता 2 चेंडू 11 धावा, 2 गोल्डन सिक्सर मारले तर 2000 रुपये असतील वकारकडून. बॅटिंग करणारा संघ जिंकला तर 1000 रुपये ताराचंद यांच्या माध्यमातून देखील आलेत. ताराचंद देखील अनेक कॅश प्राईज लावतात आजच्या दिवसात. आज वेळात वेळ काढून ते देखील या स्पर्धेत हजर आहेत. 2 बॉल 11 धावांची गरज. बॅटिंग करणाऱ्या संघाने मॅच जिंकवली तर ताराचंद यांच्याकडून 1000 रुपये, वकार यांच्याकडून 2 षटकार आले तर 2000 रुपये. तर नक्कीच न्यू बॅटर आपण पाहतोय मैदानावर. निमेश चांदणे मैदानावर दाखल होतोय आणि बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहतोय महेंद्र मांगेला. चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 4 चेंडूमध्ये 2 महत्त्वाचे विकेट आणि 2 धावा फक्त खर्च केलेत या गोलंदाजानं. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. 2 चेंडू आणि 11 धावांची आवश्यकता. आपण पाहतोय जबरदस्त स्पर्धा. निष्ठावंत चषक 2023 या स्पर्धेतील आजचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील शेवटचा सामना. एका बाजूला सिया 11 जाईचा संघ आणि एका बाजूला आपण पाहतोय एकविरा स्पोर्ट नायगावला. 5000 रुपये लावलेत आता वकार यांच्या माध्यमातून. 2 षटकार 5000 रुपये. गोलंदाज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर. महेंद्र मांगेला. इथे मात्र बिग हिट केलाय. मोठा फटका. चेंडू हवेत आहे. लॉंग ऑन क्षेत्रामध्ये शतरक्षण. इथे मात्र करतील झेल कंप्लीट. फलंदाज बाद. अजून एक धक्का. टीम एकविरा स्पोर्ट नायगावला बसतोय. एक चेंडू 11 धावा. आता माहिती आहे की बॅटिंग करणारे संघ थोडा अडचणीमध्ये आहे म्हणून ताराचंद देखील कॅश प्राईज वाढवतोय. 1500 रुपये केले आहेत. मॅच जिंकणाऱ्या संघाला आणि गोलंदाजी करणाऱ्या संघाला देखील असेल का 1500 असतील मात्र नाही. 1 चेंडू 11 धावा. इथे सामना कोण जिंकून देऊ शकतो तो गोलंदाजाने जर चुकी केली ना तर इथे सामना जिंकू शकतो एकविरा स्पोर्ट नायगाव. काय चुकलंय नायगाव संघाचं. फलंदाजी करत असताना सातत्याने विकेटची पडझड. भागीदारी झाली नाही. शैलेंद्र गोडवेंद्र बाद झाला तर नंतर सातत्याने विकेटची पडझड पाहायला मिळाली. आज जर पाहिलं ना तर रुपेश कोळीची अगदी अनुपस्थिती आपल्याला नक्की जाणवली या मॅचमध्ये. तो नव्हता या मॅचमध्ये आणि कुठेतरी फलंदाजी थोडीशी कमतरता जाणवली एकविरा स्पोर्ट नायगावमध्ये. गोलंदाज पुन्हा एकदा महेंद्र मांगेला बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र सिया 11 जाई संघ विजय संपादन करतोय. कॉंग्रॅच्युलेशन सिया 11 जाई. हार्ड लक टफ लक एकविरा स्पोर्ट नायगाव. आपण देखील चांगला खेळ केला आणि अगदी क्रीडा रसिकांची मनं जिंकली, परंतु शेवटच्या चरणावरती आपल्याकडून झालेल्या चुका कुठेतरी या स्पर्धेच्या बाहेर घेऊन गेल्यात. नक्कीच जे ग्रेट मराठ्याचे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांना सूचना आहे की जे पाण्याचे जार आहेत ते घेऊन यायचे आहेत मंडपातून.